नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण MPSC राज्यसेवा बॉटनी ऑप्शनलसाठी एक नवीन सिरीज सुरू करतोय। सो त्या सिरीजमध्ये आपण सुरुवातीला सिलेबस डिकोडिंग करणार आहे। सुरुवातीला आपण राज्यसेवेसाठी सिलेबस डिकोडिंग करणार आहे आणि हे आपण दोन भागात करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 पेपर 1 साठी असेल आणि पार्ट 2 पेपर 2 साठी असेल। सो सिलेबस डिकोडिंगमध्ये आणि त्यानंतर आपण वनसेवेचा सिलेबस डिकोडिंग करणार आहे आणि अशी आपण सिरीज करणार आहे। तर त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बॉटनी ऑप्शनलचा पेपर 1 बघणार आहोत डिटेलमध्ये आणि त्याचे सब टॉपिक्स काय असतील आणि ते कशा प्रकारे परीक्षेत विचारले जातात त्याचा आपण एक थोडक्यात आज बघतोय। सो सुरुवातीला माझे इंट्रोडक्शन। सो माझं नाव दर्शन तळहांडे, मी बॉटनी ऑप्शनल सोबत UPSC अपेअर केलेली आहे। त्यानंतर आय वॉज गोल्ड मेडलिस्ट इन MSc बॉटनी। त्याच्यानंतर मी गेट एक्झाम क्वालिफाय केलेलं आहे इन 2 डिफरंट सब्जेक्ट्स, एक लाईफ सायन्स आणि दुसरा इव्होल्युशन अँड इकॉलॉजी। त्यात माझा हायेस्ट रँक होता ऑल इंडिया रँक 399, बोथ कंडक्टेड बाय एक IIT कानपूर आणि एक IIT खरगपूर। त्यानंतर मी महाराष्ट्र सेट जी पात्रता परीक्षा असते ती पण क्वालिफाय केलेली आहे आणि सध्या मी PhD परस्यू करतोय इन सब्जेक्ट बॉटनी आणि 3 पेक्षा अधिक वर्षांपासून मी बॉटनी शिकवतोय। सो आपण कंटिन्यू करूया बॉटनी ऑप्शनल आणि त्याचा सिलेबस डिकोडिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल। तर तुम्ही जर बघितलं तर वन ऑफ दी ऑप्शनल तुमच्या राज्यसेवेने सिलेबसमध्ये प्रिस्क्राईब केलेला एक ऑप्शनल आहे, तो म्हणजे बॉटनी ऑप्शनल, ज्याला वनस्पतीशास्त्र असं मराठीमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये नाव बघायला मिळेल। तर त्याचा आपण बघतोय सिलेबस डिकोडिंग, म्हणजे एक्झॅक्ट तुमचा सिलेबस काय आहेत आणि त्या सिलेबसचे सब टॉपिक्स काय असतील ते आपण या सिलेबसमधनं सिलेबस डिकोडिंगच्या व्हिडिओमधनं बघण्याचा प्रयत्न करूया। लेट्स अहेड टू दी नेक्स्ट स्लाइड। तर आपण जेव्हा हे बघतोय तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, या लेक्चरमध्ये आपण एक लेक्चर आउटलाईन बघतोय। मीन्स या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या सिलेबस ग्लान्स, मीन्स तुमच्या सिलेबसचा आपण काय बघणार आहोत, थोडक्यात ओव्हरव्ह्यू ऑफ युअर सिलेबस। सो सिलेबसमध्ये काय काय टॉपिक्स आहेत, कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायला लागणार आहेत आणि कुठल्या कुठल्या टॉपिकला कसं कसं वेटेज आयोगाने दिलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही सिलेबस ऑफ दी पेपर 1 ही जी सिलेबस डिकोडिंगची जी आपली सिरीज आहे त्याला आपण 2 भागात विभागलं आहे, एक फॉर पेपर 1 आणि दुसरा व्हिडिओ जो आपण शूट करू तो असणार आहे पेपर 2 साठी। सो आपण फ्रॅगमेंट्समध्ये बघूया म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये थोडा सिलेबस आपल्याला बघता येईल। सो सिलेबस हा आहे आपला पेपर 1 साठी। तर इथे आपण सिलेबस बघणार आहे लाईन बाय लाईन, म्हणजे काय काय आयोगाने दिलं आहे आणि तिथे एक्सपेक्टेड काय आहेत, कुठले टॉपिक्स आहेत आणि त्याचे कुठले सब टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायला लागणार आहेत। त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ द पेपर 1 हा सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वात मोठा हाच डाऊट असतो की सर जेव्हा सिलेबस घाईत कव्हर करायचा असतो किंवा रिव्हिजन करायची असते तर कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, तर ते आपण सर्वात शेवटी त्याच्या वेटेजनुसार आपण बघणार आहोत की कुठले टॉपिक हे इम्पॉर्टंट आहेत। तर तुम्ही जर बघितलं तुमचा जो सिलेबस आहे, तर सिलेबस जर आपण बघितलं तर हा सिलेबस आहे एक्झॅक्ट, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, इट इज एक्झॅक्ट कॉपी अँड पेस्ट ऑफ UPSC सिलेबस। तर आयोगाने जो दिलेला सिलेबस आहे तो एक हायपेन, एक कॉमा, सेमिकोलन, फुल स्टॉप हा कुठलाच बदललेला नाही। UPSC आणि MPSCचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठलाही एकही चेंज त्या सिलेबसमध्ये मिळणार नाही। सो जो राज्यसेवेला जो सिलेबस घेतलेला आहे MPSCने तो एक्झॅक्ट कट कॉपी पेस्ट सिलेबस आहे UPSCचा। सो तुमची जर सिलेबसची लेंथ बघितली तर तो मीडियम लेंथचा आहे। अनेकदा विद्यार्थी जेव्हा सिलेबस ऑप्शनल चूज करतात तेव्हा ते बघतात की खूप छोटा सिलेबस असायला पाहिजे किंवा खूप लेंदी असायला पाहिजे, म्हणजे बट ह्या दोन्ही केसेस डेंजरस आहेत, खूप छोटा पण असणार आणि खूप मोठा पण असणार। सो आयडियल लेंथ आहे या सिलेबसची जी मीडियम लेंथ आहे सिलेबसची, खूप जास्त मोठा पण आपला सिलेबस नाही आहे आणि खूप जास्त छोटा पण आपला सिलेबस नाही आहे। आणि जर पुढचा मुद्दा बघितला तर क्वेश्चन आर डायरेक्टली आस्क्ड फ्रॉम टॉपिक मेन्शन, जे तुमच्या सिलेबसमध्ये टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत तिथनं डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात, काही ॲनालिटिकल नाही, खूप जास्त ॲनालिटिकल क्वेश्चन तुम्हाला इथे विचारल्या जात नाही, त्याच्यामुळे इट इज इझी ऑप्शनल, ठीक आहे। आणि थोडेफार याच्यात स्मॉल सब टॉपिक्स आहेत जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेले नाहीत, पण आपण ते बघूया की त्याचे अलाइड टॉपिक्स काय आहेत। तर जर तुम्ही यावर्षीचा जो झालेला MPSCचा पेपर जर आहे,
MPSC वनसेवेचा जर तुम्ही पेपर बघितला तर वनसेवेच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असाल की डायरेक्ट क्वेश्चन होते सिलेबसमधनं. म्हणजे जे सिलेबसमध्ये तुमच्या जे टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत तिथनं डायरेक्ट क्वेश्चन कट कॉपी पेस्टमध्ये तुम्हाला विचारलेले गेलेले आहेत. मग त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं की क्लॅरिटी ऑफ दी सिलेबस, तर तुमचा सिलेबस जो आहे हा ॲम्बिग्युअस कुठेही नाही. एका टॉपिकची क्लॅरिटी तुम्हाला तिथे बघायला मिळते. म्हणजे असा कुठलाच टॉपिक नाही जो की तुमचा ॲम्बिग्युअस असेल. ठीक आहे. तर तुम्ही जर सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये तुम्हाला सर्व टॉपिक्स हे क्लिअरली दिल्या गेलेले दिसतील. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं की जे टॉपिक्स तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत, फक्त क्रिप्टो गेम्स जर सोडला तर क्रिप्टो गेम्समध्ये काही स्मॉल टॉपिक्स आहेत, बट ते मी तुम्हाला सांगणार आहे की ते कसे तुम्ही कव्हर करू शकता आणि कुठले कुठले टॉपिक त्यातले बघायचे आहेत. फक्त तेवढंच करा. म्हणजे खूप जास्त करायची यात गरज नाही, खूप जास्त वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त जेवढं इथे होतं आहे तेवढं बघा आणि नंतर फक्त 1 hour रीडिंग जरी दिलं तरी दॅट इज इनफ. म्हणजे खूप जास्त लेंदी ऑप्शनल नाही आहे. कारण भरपूर विद्यार्थी त्याला भरपूर डायमेन्शन्सने कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, पण ते करण्याची काही गरज नाही. एक्सपेक्टेशन ऑफ दी ॲन्सर्स, आयोगाची जी एक्सपेक्टेशन आहे ती आहे ओनली ग्रॅज्युएशन लेव्हल. हा एक मुख्य फरक आहे, हा तुम्हाला लक्षात घ्यायला लागणार आहे. जर तुम्ही UPSCचा जर एक्सपेक्टेशन बघितली ॲन्सरची तर ते ऑनर्स लेवलचे BSc ऑनर्स लेवलचे ॲन्सर एक्सपेक्ट करतात. सो BSc ऑनर्स लेवलचे ॲन्सर एक्सपेक्टेड आहेत UPSCमध्ये. बट ऑन दी कॉन्ट्ररी तुम्ही जर बघितलं तर MPSCमध्ये जी ॲन्सरची एक्सपेक्टेशन आहे ती फक्त ग्रॅज्युएशन लेवल आहे. म्हणजे जेवढ्या कुठल्या आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीज असतील तिथे जे BSc होतं त्याचा जो आयडियल सिलेबस आहे तो जर तुम्ही बघितला तर त्याच लेव्हलचे ॲन्सर एक्सपेक्टेड आहेत. ही खूप जास्त मिथ आहे. म्हणजे अनेक ॲस्पायरंट्स मी बघितले, काही मित्र बघितले, तर अनेकदा ते त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतात जी UPSCची लेवल आहे, बट ती एक्सपेक्टेडच नाही आहे. आणि तेवढं जर तुम्ही करायला गेला तर तुम्ही खूप जास्त वेळ या सब्जेक्टमध्ये गुंतवाल, जे की गरजेचं नाही आहे. ठीक आहे. सो ॲन्सरची जी लेवल आहे आयोगाकडनं एक्सपेक्टेड आहे ती फक्त ग्रॅज्युएशन लेवल आहे. सो इथे खूप मोठी गल्लत करतात काही विद्यार्थी, तर ती करण्याची गरज नाही. सो UPSCचा जो ॲन्सर रायटिंगचे एक्सपेक्टेशन्स आहेत त्या इथे नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसोर्सेस आर इझिली अवेलेबल. तुमचे जे रिसोर्सेस आहेत तुम्ही जर बघितले तर कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जे इंडियन ऑथर्सचे बुक आहेत त्यातनं हा सिलेबस आयडियली कव्हर केला जाऊ शकतो. बट तुम्ही त्याच्या मागे धावू नका, कारण बुक लिस्ट खूप लांब जाते. सो वी विल गिव्ह यू इन कन्साइज मॅनर. म्हणजे जेवढेही तुमचे टॉपिक आहेत ते डायरेक्ट तेवढंच तुम्ही करा, अदरवाईज यू विल गेट ट्रॅप्ड. म्हणजे तुम्ही खूप काळ त्या प्रिपरेशनमध्ये घालवाल. सो इट इज नॉट आयडियली रिक्वायर्ड. आणि त्याचा कॉस्ट बेनिफिट रेशिओ जर तुम्ही बघितला तर तो खूप कमी आहे आणि तुम्हाला फक्त ऑप्शनल नाही करायचा आहे, तुम्हाला GS पण करायचं आहे. सो रिसोर्सेस आर इझिली अवेलेबल. सो तुम्हाला जितके रिसोर्सेस इथे दिले जातील तेवढंच करा, दॅट इज इनफ. त्याच्यानंतर इल्युस्ट्रेशन्स आर इम्पॉर्टंट. इल्युस्ट्रेशन्समध्ये काय काय आहेत, म्हणजे हा जो सिलेबस आहे आणखी बॉटनी ऑप्शनलचा एक बेनिफिट आहे की इथे तुम्ही डायग्राम काढू शकता, फ्लो चार्ट काढू शकता आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काढू शकता आणि त्यातून तुमचे ॲन्सर जे आहे हे थोडेफार तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता. सो इल्युस्ट्रेशन्स आर इम्पॉर्टंट आणि यातून तुम्ही तुमचा ॲन्सर्सही अट्रॅक्टिव्ह करू शकता. आणि तुम्हाला जे पूर्ण पेज भरायचं असते ती रिक्वायरमेंट पण तुम्ही जर चांगला डायग्राम काढल्या तर तुम्हाला खूप जास्त लिहायची गरज पडणार नाही. कारण तुम्ही थोडक्या शब्दात तुम्हाला काय म्हणायचं आहे ते विथ दी हेल्प ऑफ डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, इल्युस्ट्रेशन्स, एक्झाम्पल्स याच्या मदतीने तुम्ही सांगू शकता. तर इल्युस्ट्रेशनमध्ये जर एखादी प्रोसेस असेल तर तिथे फ्लो चार्टची आवश्यकता आहे. जर एखादी म्हणजे एखादा फिनॉमिना काही विचारला आहे तिथे तुम्ही डायग्राम काढू शकता डायरेक्टली आणि एक्झाम्पलचीही मदत तुम्ही इल्युस्ट्रेशनसाठी घेऊ शकता. मग त्याच्यानंतर हा टॉपिक जो आहे म्हणजे भरपूर सर्व टॉपिक हे डायरेक्टली अनेकदा म्हणजे विचारले जातातच, पण या सिलेबसमध्ये काही असे टॉपिक आहेत जे रेअरली विचारले जातात. तर आपण हे सिलेबसचे ॲनालिसिस कशावरनं करतोय आणि हे जे टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट कुठले आहेत, ते कसे केले पाहिजेत आणि ते किती कामाचे आहेत ते आपण कशावरनं बघणार आहे, तर ते फक्त यावरनं बघणार आहे की तुमचे जे 4 to 8% क्वेश्चन्स आहेत आणि जे आपण रेअरली आस्क्ड आहे हे कशावरनं म्हणतोय आपण. तुमचा जर UPSCचा आपण सिलेबस बघितला, UPSCमध्ये क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत बघितली आणि मोरॉरलेस सेम आहे. बिकॉज काय असतं की एक्झामिनरचा जो माइंडसेट असतो तो एका वेटेजच्या टॉपिककडे ऑलरेडी इन्क्लाइंड असतो. सो दॅट विल म्हणजे जो UPSCचा जो पॅटर्न आहे तोच इथे सारखासा तुम्हाला पाहायला मिळणार आहे जेव्हा तुमची परीक्षा असेल. कशात? क्वेश्चन आस्किंग पॅटर्नमध्ये. बट ॲन्सर्स कुठले असले पाहिजेत? ग्रॅज्युएशन लेवलचे. ठीक आहे. सो क्वेश्चन आन्सर आस्किंग पॅटर्न जो आहे तो तुम्हाला सारखासा बघायला मिळणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर बघितलं, मग पुढचा क्वेश्चन आहे की सिलेबस ओव्हरलॅप किती होतो फॉरेस्टचे. जर तुम्ही UPSCच्या केसमध्ये बघितलं तर हा सिलेबस ओव्हरलॅप जो आहे
UPSCचा, सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा आणि फॉरेस्टचा जर तुम्ही बघितलं तर तिथे सिलेबस ओव्हरलॅप 98%च्या आसपास आहे. ठीक आहे, म्हणजे 1-2च टॉपिक इकडे तिकडे जास्त कमी आहेत. बट तुम्ही जर आपल्या आयोगाचा सिलेबस बघितला तर MPSCचा जो राज्यसेवा परीक्षेसाठी जी रिक्वायरमेंट आहे तर तिथे सिलेबस थोडा वास्ट आहे, थोडा म्हणजे खूप जास्त फरक आहे. कारण फॉरेस्टसाठी तुम्हाला फक्त 60% सिलेबस आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जर सिलेबस बघितला तर तो राज्यसेवेच्या फक्त 60% सिलेबस आहे. म्हणजे राज्यसेवेचा सिलेबस काहीसा वास्ट सिलेबस आहे. बट इथे जर तुम्ही बघितलं तर हा फक्त 60%च्या आसपासचा जो सिलेबस आहे तेवढाच तुम्हाला करायला लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे MPSC फॉरेस्टचा जो पेपर असणार आहे बॉटनीचा तो कम्पॅरेटिव्हली इझी असेल आणि खूप लवकर तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे, कारण तिथे एकच पेपर आहे. त्याचे कारण आहेत की तिथे एकच पेपर आहे फॉरेस्टमध्ये आणि इथे तुम्हाला सिव्हिलसाठी 2 पेपर करायला लागणार आहे. तर ऑब्वियस आहे की सिलेबस लेंदी असणार आहे. ठीक आहे, मग आता मी अनेक जे स्टुडंट्स आहेत जे आता प्रिपरेशन करत आहेत, म्हणजे ज्यांनी आता फॉरेस्टची एक्झाम दिली असेल किंवा ज्यांनी ऐकलं असेल की पेपर सोपा होता का, मग तो HSCच्या बुकमधून म्हणजे 12वीच्या बुकमधून तो कव्हर होऊ शकेल काय, तेही जरी आन्सर दिले तरी मोर देन इनफ आहे. तर हे सगळे मिथ्स आहेत. तुम्ही जर यात पडलात तर या परीक्षेच्या चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर पडणार नाहीत. कारण HSCचे जे बुक आहेत हे 12th लेवलचे आहेत आणि तुमच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे की आन्सरची जी एक्सपेक्टेशन आहे ती ग्रॅज्युएशन लेवल आहे. सो ही कुठेच मॅच होत नाही आणि तुमचे आन्सर कम्पॅरेटिव्हली जर खूपच लो लेवलचे असले तर तुम्हाला मार्कही तसेच पडणार आहेत. कारण हे रिलेटिव्ह एक्झाम आहे. म्हणजे तुमच्या अपोनंटनी जर थोडे चांगले आन्सर दिले तर तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत. त्याच्यामुळे HSCचे जे बुक आहे ही मिथ आहे. तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन लेवलचे तरी आन्सर लिहावेच लागतील जी एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे, मग काही AR सोर्सेसमधून मी सिलेबस कव्हर करू शकतो का, याच्या मागे पडू नका. कारण खूप सारे एरर्स येतात आणि एरर्स आपण आपल्या एक्झाममध्ये अफोर्ड करू शकत नाही. सो बुक्स आर दी गुड सोर्स. पुन्हा इंटरनेटवरनं मी सिलेबस करू शकतो का, तर पेपर 2चा सिलेबस तुम्ही करू शकता थोडाफार. म्हणजे तिथेही भरपूर काही चान्सेस आहेत की इंटरनेटवरनं किंवा अनऑथराईज सोर्सेसवरनं तुम्ही त्या चुका तुमच्या पेपरमध्ये घेऊ शकता. काही चांगल्या साईट्स आहेत, काही सेंट्रल युनिव्हर्सिटीजच्या, काही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजच्या, काही स्टेट युनिव्हर्सिटीजच्या, तर तिथनं तुम्ही सोर्स घेऊ शकता. बट इंटरनेट इज ऑलवेज तुम्हाला एक गोष्ट तिथे मिळणार नाही, इट विल बी फ्रॅगमेंटेड आणि ते खूप जास्त अवघड होईल कंपाईल करायला. सो तुम्ही ट्रॅडिशनल जे बुक्स आहेत त्यावर रिलाय करा, या सर्वाच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानंतर तुम्ही जर सिलेबस बघितला तुमचा तर तुमचा सिलेबस लॉजिकली फ्रॅगमेंटेड आहे. म्हणजे लॉजिकल फ्रॅगमेंटेशननी तुम्हाला बघावं लागेल म्हणजे सिलेबस काय आहे आणि त्याचे सबपार्ट्स काय आहेत. तर त्या पद्धतीनं आपण लॉजिकल फ्रॅगमेंटेशननी सिलेबस बघूयात. ठीक आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून कुठलं आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि कुठले टॉपिक्स आपल्यासाठी कामाचे आहेत त्या हिशोबाने आपण हा बघणार आहोत. तुम्हाला जी सर्वात पहिले युनिट्स ऑफ द पेपर, तर युनिट्स ऑफ द पेपरमध्ये जे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे तर तुमच्या पेपरचे जे युनिट्स तुम्ही जर सिलेबस बघितला तर तुमच्या पेपर 1चा सिलेबस हा 5 युनिटमध्ये डिवायडेड आहे. सर्वात पहिला युनिट आहे मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी. सो मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी तुमचा फर्स्ट युनिट असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड युनिट असणार आहे तुमचा क्रिप्टोगॅम्स, थर्ड युनिट असणार आहे फॅनरोगॅम्स, त्याच्यानंतर फोर्थ आहे प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट आणि फिफ्थ आहे मॉर्फोजेनेसिस. सो हे 5 युनिट तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये बघायला भेटणार आहेत. सो हे झाले तुमचे मेजर युनिट्स ऑफ दी सिलेबस. तर मग आपला MPSCचा जो सिलेबस आहे तो जर आपण UPSCचा जर सिलेबस बघितला तर UPSCचा सिलेबस हा सेक्शन्समध्ये डिवायडेड आहे. जसा सेक्शन A आणि सेक्शन B. MPSCमध्ये तुमच्या सिलेबसमध्ये दोन्ही ठिकाणी काही असं दिलेलं नाही, UPSCमध्ये पण नाही आणि MPSCमध्ये पण नाही. सेक्शन A और सेक्शन B असं काही लॉजिकल फ्रॅगमेंटेशन इथे नाही आहे आपल्या ह्याच्यात. सो तुम्ही जर हे बघितलं तर सेक्शन Aचा जो सिलेबस आहे आणि सेक्शन Bचा जो सिलेबस आहे म्हणजे तुमच्या पेपर जर तुम्ही बघाल तर पेपरमध्ये तुमच्या 2 सेक्शन्स असणार आहेत. ठीक आहे, पेपर 1मध्ये दॅट इज सेक्शन A आणि सेक्शन B. तर सिलेबसमध्ये असं काही दिलेलं आहे का सेक्शन्स, तर नाही. सिलेबसमध्ये कुठलेही सेक्शन्स मेन्शन केलेले नाहीत. बट तुम्ही पेपर बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले अर्थातच UPSCचे, तर त्यात तुमच्या लक्षात येईल की जे तुमचे सेक्शन्स आहेत सेक्शन A आणि सेक्शन B यामध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. आणि सेक्शन A मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन असतील ते मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीचे असतील आणि क्रिप्टोगॅम्सचे असतील. आणि सेक्शन B मध्ये जे तुमचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते या टॉपिकमधून विचारलेले आहेत, फॅनरोगॅम्स, प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट आणि मॉर्फोजेनेसिस. तर या युनिट्समधनं तुम्हाला
UPSCने सिलेबस विचारलेला आहे, UPSCने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि अशा प्रकारे त्याचं फ्रॅगमेंटेशन केलेलं आहे. म्हणजे सेक्शन एमध्ये तुम्हाला याच 2 युनिटमधनं क्वेश्चन भेटतील आणि सेक्शन बी मधनं तुम्हाला याच 3 युनिटमध्ये क्वेश्चन पाहायला भेटतील. तर म्हणजे हे याच्यासाठी आपल्याला बघणं आवश्यक आहे की त्याचं आणि हा सारखाच पॅटर्न जो आहे तो MPSC फॉलो करेल जो UPSC फॉलो करतं. ठीक आहे. सो जर तुम्ही इथे बघितलं तर सर्वात आधी जी तुमच्या सिलेबसमध्ये जी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे ती आहे मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. हा इथनं आपला सिलेबस सुरू होतोय पहिल्या युनिटचा. तर आपल्याला या टर्मिनॉलॉजीचा अर्थ माहिती असला पाहिजे. तर सर्वात पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर इथे आपण स्टडी करणार आहे मायक्रोब्सचा. ठीक आहे. तर इथे आपण स्टडी करणार आहे मायक्रोब्सचा आणि ते मायक्रोब्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे आपल्याला नेकेड आयने आपण बघू शकत नाही. सो त्यांचा स्टडी आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये बघणार आहे आणि त्याचे डिफरंट ॲस्पेक्ट जे इथे दिले आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे हे जे मायक्रोब्स आहेत ते डिफरंट डिसीजेस कॉज करतात आणि ते जे डिसीजेस प्लांटमध्ये कॉज करतील तर ते आपण कशात बघणार आहे प्लांट पॅथॉलॉजी. हे जे मायक्रोब्स आहेत तर याचं काही ना काही युटिलिटी आहे. युटिलिटी काय आहे तर म्हणजे आपण याचा स्टडी काय करतोय कारण ते खूप सारे काही बेनिफिशियल पण आहेत बट काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत म्हणजे मेजॉरिटी दे कॉज डिसीजेस इन दी प्लांट्स. सो मग प्लांटचे डिसीजेस आहेत म्हणून आपण त्याला कशात बघणार आहे प्लांट पॅथॉलॉजी. सो मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी आपण लॉजिकली हे जे क्लब केलेलं आहे त्याला आपण बघणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ. ही खूप ब्रिलियंट लाईन आहे तुमच्या सिलेबसमधली तुम्ही जर बघितलात तर. म्हणजे आयोगाचा जो सिलेबस असतो UPSCचा तो खूप म्हणजे एकदम चांगला डिझाईन केलेला असतो. तुम्ही जर यात बघितलं आणि लॉजिकली असतो. लॉजिकल डिझायनिंग इथूनच तुम्हाला कळेल की यांनी काय म्हटलं हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यात आपण काय बघणार आहे स्ट्रक्चर बघणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं रिप्रोडक्शन ऑब्लिक मल्टिप्लिकेशन. रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन. तर रिप्रोडक्शन टर्म कुठे वापरायची मल्टिप्लिकेशन कुठे टर्म वापरायची आणि लॉजिकली ती कुठे कुठे वापरली गेली पाहिजे यासाठी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. बघा व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे जे आहेत यांना आपण ऑर्गॅनिझम्स म्हणून ट्रीट करत नाही बिकॉज दे लॅक सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणून आपण याला जर ऑर्गॅनिझम म्हणून ट्रीट करत नाही तर कारण का कारण यात सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही आहे. त्याच्यामुळे आपण यांच्या केसमध्ये जो वर्ड वापरणार आहे तो आहे मल्टिप्लिकेशन. यांच्या केसमध्ये आपण कुठला वर्ड वापरणार आहे मल्टिप्लिकेशन. का कारण व्हायरस आणि व्हायरॉइड्समध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन नसते त्याच्यामुळे त्याला एक ऑर्गॅनिझम म्हणून आपण ट्रीट करत नाही आणि जेव्हा आपण त्याला ऑर्गॅनिझम म्हणून ट्रीट करत नसतो तर त्यावेळेस आपण त्यांना टर्मिनॉलॉजी वापरतो मल्टिप्लिकेशन. मग रिप्रोडक्शन कधी वापरायची तर या केसमध्ये बॅक्टेरिया आहे फंजा आहे आणि मायकोप्लाझ्मा आहे तर इथे तुम्ही टर्म वापरू शकता रिप्रोडक्शन. का कारण हे फुल फ्लेज ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर यांचं काय काय बघायचं आहे आपल्याला या सर्वांचे आपल्याला स्ट्रक्चर बघायचे आहे डिटेलमध्ये आणि त्याच्यानंतर यांचं रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन ते कसं होतं ते आपण बघणार आहे. ठीक आहे. मग त्याच्याचबरोबर इथे जो व्हायरसेसचा जो टॉपिक आहे तर सुरुवात आपण करणार आहोत व्हायरसेसपासनं. जेव्हा आपण सिलेबस बघू तर व्हायरसेसमध्ये आपण काय बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस एकदम अल्ट्रा स्ट्रक्चर डिटेल्सपर्यंत त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याचे डिटेल्स काय आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे मेजर जो टॉपिक आहे तो टाईप्स ऑफ व्हायरसेस. कुठल्या कुठल्या टाईपचे व्हायरसेस आहेत ते आपण यातनं बघणार आहे. त्याच्यानंतर त्या टाईप्समध्ये आपण जे स्पेशल रेफरन्स कारण आपण बॉटनी शिकतोय तर ऑलवेज देअर विल बी स्पेशल रेफरन्स टू द प्लांट्स. तर मग प्लांट्स व्हायरसेस कुठले कुठले असतील आणि एक आणखी टॉपिक आहे जो आहे बॅक्टेरियोफेजेस. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला व्हायरसचा स्टडी इथे करायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपण व्हायरसेसचं रिप्रोडक्शन आपण इथे मल्टिप्लिकेशन म्हणूया. तर मल्टिप्लिकेशन जे आहे तर व्हायरसेसचं मल्टिप्लिकेशन आपण बघूया. तर व्हायरसेसच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2 सायकल आपण बघतो. एक लायटिक सायकल आहे एक लायसोजेनिक सायकल आहे ते आपल्याला इथे बघायचे आहे. मग त्याच्यानंतर व्हायरसेस संपले की आपण वळूया व्हायरॉइड्सकडे. तर व्हायरॉइड्समध्ये कुठले कुठले टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत तर व्हायरॉइड्समध्ये तुम्हाला स्ट्रक्चर बघावं लागेल डिटेलमध्ये व्हायरॉइड्सचं. पुन्हा जसे व्हायरसेसचे टाईप बघितले तसे व्हायरॉइड्सचे टाईप बघावं लागणार आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याची मल्टिप्लिकेशन स्ट्रॅटेजी कशी असणार आहे व्हायरॉइड्स मल्टिप्लाय कसे होतात ते तुम्हाला बघायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर ते व्हायरॉइड्स डिसीज कसे कॉज करतात ते आपल्याला बघायला लागणार आहे कारण आपण सोबत काय बघतोय प्लांट पॅथॉलॉजी. ठीक आहे. आणि काय होतं म्हणजे एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे व्हायरॉइड्सच्या मल्टिप्लिकेशनचं. ठीक आहे. ते आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर आपण वळूया बॅक्टेरियाकडे जो तुमचा थर्ड टॉपिक आहे. तर बॅक्टेरियामध्ये आपण काय बघणार आहे पुन्हा तेच स्ट्रक्चर ऑफ द बॅक्टेरिया जो तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे तो स्ट्रक्चर तुम्ही अल्ट्रा स्ट्रक्चर डिटेल्सपर्यंत बघणार आहे. म्हणजे मायक्रोस्कोपिक किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक आपण तंतोतंत जर म्हणायचं असेल तर ते स्ट्रक्चर्स बघूया कुठले कुठले असतात त्याची लेबलिंग त्याचे डायग्राम्स आणि त्याच्यानंतर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे.
त्याच्यानंतर मग मेजर टाईप्स ऑफ बॅक्टेरिया कुठले कुठले आहेत ऑन दी बेसिस ऑफ ग्राम स्टेनिंग ते आपण बघणार आहे. तर त्यात 2 क्लासिफिकेशन असतात ऑन दी बेसिस ऑफ द ग्राम स्टेनिंग. एक असतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, एक असतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे. मग तुम्ही या बॅक्टेरियाचं कॅरेक्टरायझेशन करणार आहे. ठीक आहे, त्याच्याच मदतीने. मग त्याच्यानंतर तुम्ही यात काय बघणार आहे, पुन्हा व्हायरसेसचं बॅक्टेरियाचं काय बघणार आहे, रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन कुठल्या कुठल्या मेकॅनिझमने होतं बॅक्टेरियाचं, तर सर्वात मेजर मेकॅनिझम आहे बायनरी फिजन. त्याच्यानंतर काही अलाइड मायनर मेकॅनिझम्स आहेत. आणि पुन्हा आपण जेव्हा बॅक्टेरिया शिकतोय तेव्हा काही अलाइड बॅक्टेरिया आपल्याला बघायला लागणार आहेत. त्यातला एक आहे आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरा आहे मायकोप्लाझ्मा. ठीक आहे, या दोघांचंही आपल्याला बॅक्टेरिया शिकताना बघायला लागणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये मल्टिप्लिकेशन ते कसं करतात. त्यानंतर मग आपण वळूया फंजायकडे. फंजाय हा आपला पुढचा टॉपिक असणार आहे. तर फंजायमध्ये आपण हा टॉपिक इथे शिकल्यापेक्षा हा टॉपिक पुन्हा क्रिप्टोगॅम्स जे आपण सेकंड युनिट आहे आपलं, तिथे आपण क्रिप्टोगॅम्समध्ये हा टॉपिक बघणार आहे फंजाय. तर क्रिप्टोगॅम्समध्ये आपण हा टॉपिक बघूया की फंजायमध्ये आपण त्याला तिकडे डिटेलमध्ये बघूया, रादर दॅन असं फ्रॅगमेंट्समध्ये बघितल्यापेक्षा त्याला आपण क्रिप्टोगॅम्समध्ये स्टडी करूया. त्याच्यानंतर मग इथे आहे मायकोप्लाझ्मा आणि आपण त्याला बॅक्टेरियासोबत क्लब करून त्याचं रिप्रोडक्शन आताच म्हटलं की आपण ते सोबत बघणार आहोत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जो मेन टॉपिक, त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे प्रियॉन आणि प्रियॉन हायपोथेसिस. ठीक आहे, प्रियॉन आणि प्रियॉन हायपोथेसिस हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे नेक्स्ट. तर तुम्ही जर बघितलं तर प्रियॉन जी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे खूप इझी टर्मिनॉलॉजी आहे. प्रियॉन म्हणजे काय, तर प्रियॉन अशा पार्टिकल्सला आपण म्हणतो जे प्रोटीन सारखे आहेत आणि जे इन्फेक्शन कॉज करू शकतात. काय, प्रोटीन सारखे ते पार्टिकल्स आहेत आणि ते काय कॉज करू शकतात, इन्फेक्शन कॉज करू शकतात. अशा पार्टिकलला आपण काय म्हणतो, प्रियॉन. बघा त्याच्या नावातच आहे, त्याचं नाव कसं पडलं बघा, पीआर प्रुझनरनी कॉइन केली होती टर्म. तर त्यात पीआर मीन्स प्रोटीनेशियस. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यात आहे आय स्टँड्स फॉर इन्फेक्शियस. आणि ओएन जो आहे तुम्ही बघितलं असेल की खूप सारे जे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत तिथे ओएन हा सफिक्स आपण तिथे वापरतो. जसं कटायन असेल, प्रोटॉन असेल, अनायन असेल, ठीक आहे, इलेक्ट्रॉन असेल, तर जे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्याच्यासाठी आपण तिथे त्या काळात जो सफिक्स होता तो होता ओएन. त्याच्यामुळे इथे पण तो सफिक्स वापरला गेला. तर याचा अर्थ तोच झाला की पीआर स्टँड्स फॉर प्रोटीनेशियस म्हणजे प्रोटीन सारखे, आय स्टँड्स फॉर इन्फेक्शियस म्हणजे जे इन्फेक्शन कॉज करतात, आणि ओएन स्टँड्स फॉर सबॲटॉमिक पार्टिकल. सो आपण प्रियॉनचा हा अर्थ झाला की प्रोटीनेशियस इन्फेक्शियस पार्टिकल जे डिसीज कॉज करतात त्यांना आपण प्रियॉन म्हणतो. प्रियॉन हायपोथेसिस काय, आता प्रियॉन आपण का बघतो, कारण प्रियॉनचं एक इम्पॉर्टन्स आहे. हे एक प्रोटीनेशियस इन्फेक्शियस पार्टिकल आहे. आपण आणि मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला इन्फेक्शन्स आणि व्हेरियस टाईप ऑफ इन्फेक्शन्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर हे जर इझिली तुम्हाला जर लक्षात घ्यायचं झालं की एक्झॅक्टली हे असतात काय, तर हे असतात मिस फोल्डेड प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीनची एक फोल्डिंग असते, त्यांचं जे पॅटर्न, जेव्हा तुम्ही प्रोटीनचे स्ट्रक्चर्स बघाल तर त्यांची एक पॅटर्न असते फोल्डिंगचा. सो तो झाला त्यांचा नॉर्मल पॅटर्न. बट त्यांच्या नॉर्मल पॅटर्नमध्ये जेव्हा ॲब्रप्शन्स येतात किंवा ते लॉजिकली जो त्याचा पॅटर्न आहे त्याच्या व्यतिरिक्त ते फोल्ड केलेले जातात, त्याला आपण म्हणतो ॲबनॉर्मल फोल्डिंग. तर ते मिसफोल्डिंग किंवा ॲबनॉर्मल फोल्डिंग ते प्रियॉनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे नॉर्मल प्रोटीन जे आहेत ते ॲबनॉर्मली फोल्ड होतात. जर तुम्ही बघितलं तर हे जे आहेत, आणि हे डिसीज कसं कॉज करतात, तर प्रियॉन हे तुमचे ब्रेन टिश्यूज झालं किंवा आणखी कुठले टिश्यूज झालं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, ते स्वतः मिसफोल्डेड असतील, आणि मिसफोल्डेड असल्याकारणाने ते जेव्हा ब्रेनच्या किंवा अदर टिश्यूजच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तर ते त्यांना पण मिसफोल्डिंग कॉज करते. जसं तुम्ही चेन रिॲक्शनमध्ये बघता की एका रिॲक्शनपासून दुसऱ्या रिॲक्शनपासून तिसरी, तर तसं इथे होतं. म्हणजे हा पार्टिकल बाकी सर्व टिश्यूजमध्ये चेन रिॲक्शन इनिशिएट केल्यासारखं करतो आणि त्यांना पण मिसफोल्डिंग कॉज करतो. समजा आता जर न्यूरोलॉजिकल सेल्स आहेत, जसं ब्रेन सेल्स आहेत, ब्रेन टिश्यूज आहेत, तिथे जर यांनी मिसफोल्डिंग कॉज केलं तर खूप साऱ्या न्यूरोलॉजिकल डिसीज कॉज होऊ शकतात. आणि प्रियॉनचं मेन हेच आहे की तो खूप सर्व न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स कॉज करतो. जसं मॅमल्समध्ये करतो, ह्युमन्समध्ये करतो, देन बोवाईन ॲनिमल्समध्ये करतो. जसं काऊच्या प्रजातीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण बोवाईन ॲनिमल म्हणतो, त्यातही हा कॉज करतो. तर याच्यामुळे काय, याला सर्वात महत्त्वाचा आणि घातक ॲस्पेक्ट जो आहे, जो प्रियॉनला खूप जास्त घातक बनवतो, की याचा जो डिसीज आहे त्याला क्युअर नाही आहे कुठलेली. त्याच्यामुळे हा डिसीज कसा आहे, फॅटल डिसीज आहे. त्याच्यामुळे आपण प्रियॉनला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर
ह्युमन बिंग्समध्ये पण तो डिसीज कॉज करू शकतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रियनला स्टडी करू तेव्हा त्याची इंट्रोडक्शन बघू, मग त्यांची डिस्कवरी कशी झाली, म्हणजे डिस्कवरी कशा पद्धतीनं त्यांची झाली ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर ते प्रोटिनेशियस एजंट कसे काय आहेत आणि ते कसं काय डिसीज कॉज करतात. मग त्याच्यानंतर आपण प्रियन हायपोथेसिस बघूया जे प्रुझनरने दिले, तर ते आपण डिटेलमध्ये बघू. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ इन्फेक्शन काय, म्हणजे हा इन्फेक्शन तर कॉज करतो हे आपल्याला माहिती आहे, तर एक्झॅक्ट मेकॅनिझम कशा पद्धतीने तो इन्फेक्शन कॉज करतो. आणि मग आता इन्फेक्शन तर होते, तर मग आपण त्याला ॲटलिस्ट कसं कंट्रोल करू शकतो त्याचे आपण काय बघणार आहोत, कंट्रोल मेजर बघणार आहेत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहे अप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर अप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजीमध्ये आता आपण बघितलं की जे मायक्रोब्स होते, मायक्रोब्सनी काय करतायत, फक्त आपण डिसीज कॉझिंगच त्याचं हे बघतोय, म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी पण आपण स्टडी करतोय. बट ते फक्त हार्मफुल आहेत काय, तर नाही, त्याचे काही युजफुल ॲस्पेक्ट्स पण आहेत. तर त्याचे जे युजफुल ॲस्पेक्ट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. कशामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये त्याचे काही युजफुल ॲस्पेक्ट्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये त्याचे काही युजफुल ॲस्पेक्ट्स आहेत, मेडिसिनमध्ये त्याचे काही युजफुल ॲस्पेक्ट्स आहेत, हे आपण इथनं बघणार आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये या मायक्रोबायोलॉजीचा काय काय रोल आहे हे त्याचे अप्लाइड ॲस्पेक्ट आहे. ॲक्च्युअल मायक्रोबायोलॉजी नंतर हे आहे त्याचे अप्लाइड ॲस्पेक्ट, की इंडस्ट्रीमध्ये मायक्रोब्सचा काय रोल आहे आणि मेडिसिनमध्ये मायक्रोब्सचा काय रोल आहे. तर आणि याचा अप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी कशात, सॉईल पोल्युशनमध्ये कंट्रोल करण्यासाठी आणि वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी मायक्रोब्सचा रोल काय आहे ते आपण बघणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर लँड डम्पिंग साईट्स खूप मोठा इश्यू आहे आणि वॉटर पोल्युशनही खूप मोठ्या सिटीजमध्ये इश्यू आहे. तर त्यासाठी मायक्रोबायोलॉजी कशी हेल्प करू शकते ते आपण इथनं बघणार आहे. तर आत्ता जे आपण सिलेबस बघितलं आहे किंवा आपण जे टॉपिक्स आतापर्यंत बघितलेले आहेत, तर ते जे टॉपिक्स आहेत ते आपल्या एक्झाममध्ये कसे महत्त्वाचे राहतील किंवा मायक्रोबायोलॉजीचं काय महत्त्व आहे. तर तुम्ही जर ट्रॅडिशनली पेपर बघितले तर इथनं 1 ते 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर 1 ते 2 शॉर्ट नोट्ससाठी तुम्ही हे करू शकता. आणि 5 to 6 डेजमध्ये हा जो सिलेबस आहे किंवा याचे टॉपिक्स आहेत, किंवा फास्ट घेतलं तर ते 3 to 5 डेजमध्ये पण अंडरस्टँडेबल वेनी तुम्ही कव्हर करू शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो आपण बघणार आहे की मोड्स ऑफ इन्फेक्शन. तर मोड्स ऑफ इन्फेक्शन कसं आहे, तर आपण एक्झॅक्टली आता मायक्रोबायोलॉजीकडनं पुढे जातोय आणि आपण आलो आता प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. म्हणजे आपण यात बघणार आहे प्लांट डिसीजेस. तर प्लांट पॅथॉलॉजिकलचे आपण लॉजिकली 2 भाग करू शकतो. एक तर म्हणजे सायंटिफिकली जसं तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तर त्याला असतं की फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, आणि त्याच्यानंतर सेकंड असतं मेकॅनिझम ऑफ प्लांट डिसीजेस. म्हणजे फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय की ते एक्झॅक्टली मेकॅनिझम काय आहे ते डिसीज कॉज करायचा ते येईल फिजिओलॉजीमध्ये. आणि दुसरं आहे एक्झॅक्ट प्लांट डिसीजेस. म्हणजे पहिले आपण शिकू की डिसीजेस कसे होतात त्याचा बॅकग्राऊंड, आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट प्लांट डिसीजेस जे काही तुमच्या सिलेबसशी रिलेटेड आहेत ते आपण बघणार आहे. तर हे 2 पार्टमध्ये, एक तर पहिले फिजिओलॉजी आणि नंतर ॲक्च्युली डिसीज कसं कॉज होतो. तर आपण सुरुवात करूया फिजिओलॉजीपासून की बाबा डिसीज कसे कॉज होतात. तर त्यात सर्वात काय, मोड्स ऑफ इन्फेक्शन, म्हणजे कुठल्या कुठल्या वेजनी इन्फेक्शन होऊ शकतं. आणि ठीक आहे इन्फेक्शन झालं तर झालं, मग डिसेमिनेशन म्हणजे त्याचा स्प्रेड कुठल्या कुठल्या वेनी होऊ शकतो त्या डिसीजेसचा, ते आपण बघणार आहे. आणि याच्यात काय बघणार आहे आपण की पॅथोजन कसा अटॅक करतो. तर या मोड्स ऑफ इन्फेक्शनमध्ये आपण बघणार आहे दोघांचे स्किल्स, एक तर पॅथोजनचे आणि दुसरे म्हणजे होस्टचे. आता हा मोड ऑफ इन्फेक्शन कोण कॉज करणार आहे, पॅथोजन कॉज करणार आहे. तर पॅथोजनचं आपण इथून काय बघणार आहे, अटॅक मेकॅनिझम. म्हणजे ते त्याचं स्किल झालं पॅथोजनचं की तो किती प्रकारे आणि किती इफेक्टिव्हली अटॅक कॉज करू शकतो. मग आता अटॅक जर कॉज झाला तर फक्त पॅथोजनचं स्किल कामी येणार आहे का, नाही. मग होस्ट काय करणार, ज्याच्यावर तो अटॅक करेल तो पण काही ना काही त्याच्या अगेन्स्टमध्ये काम करणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, होस्टचं डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे जे प्लांट्स आहेत ते काहीतरी जे मायक्रोब जर डिसीज कॉज करतील तर प्लांट्स काय आहेत, होस्ट आहेत, तर प्लांट्स त्याला कसं डिफेन्स कॉज करतात किंवा ते काय केमिकल सिक्रेट करतात ते आपण बघणार आहे मोड्स ऑफ इन्फेक्शनमध्ये. ठीक आहे. म्हणजे या दोघांचे स्किल्स आपण टेस्ट करणार आहे, पॅथोजनचे आणि होस्टचे. होस्ट कोण असणार आहे, प्लांट्स असणार आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, फिजिओलॉजी ऑफ पॅरासिटिझम. म्हणजे एक्झॅक्टली हे डिसीजेस कसे कॉज होतात. ठीक आहे. तर त्याची डिसीजची फिजिओलॉजी बघणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय बघणार आहे की होस्टचं एक्सप्लॉयटेशन पॅथोजन कसं करणार आहे. म्हणजे जेव्हा पॅथोजन होस्टच्या बॉडीत मल्टिप्लाय होतो तर तो त्याचं काय करणार आहे, शोषण करणार आहे. तर ते कशा प्रकारे त्याचं शोषण होणार आहे ते आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे, फिजिओलॉजी ऑफ पॅरासिटिझममध्ये. मग त्याच्यानंतर काय, कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजरमध्ये तुम्ही काय बघणार आहे, ठीक आहे डिसीज झाला रे बाबा, मग आता काय करणार आहे, तर तो डिसीज कंट्रोल कसा करायचा. तो मग कंट्रोल मेजर म्हणजे कुठले कुठले केमिकल्स वापरायचे, आणखी काय काय
मेथड्स तुम्ही वापरू शकता, काय टॅक्टिक्स तुम्ही वापरू शकता, तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मग एक टर्म येते जे आपण कंट्रोल मेजरमध्ये इम्पॉर्टंट आहे, IPDM, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट. सो IPDM एक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मग काही फंगल टॉक्झिन आहे, जे फंगस आहेत ते काही टॉक्झिन क्रिएट करतात आणि हे जे टॉक्झिन आहेत हे काय करतात, प्लांटमध्ये डिसीज कॉज करतात. त्याच्यामुळे फंगल टॉक्झिन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर मॉडेलिंग आणि डिसीज फोरकास्टिंग. ठीक आहे, डिसीज झाला, आपण त्याला कंट्रोल करतोय, बट त्या डिसीजला जर आपण आधीच प्रेडिक्ट केलं, जसं वेदर फोरकास्टिंग होते हवामानाचं, तसं जर डिसीज फोरकास्टिंग झालं तर आपण खूप सारे डिसीज प्लांटचे वाचवू शकतो. तर आपण ते कसं करू शकतो ते आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर प्लांट क्वारंटाईन. तुम्ही हा क्वारंटाईन हा शब्द कोविडमध्ये ऐकला असेल. सर जो प्लांट क्वारंटाईन म्हणजे काय, तर एखादा जर प्लांट आहे असं आपल्याला वाटतंय की त्याच्यामध्ये डिसीज आहे किंवा सस्पेक्टेड आहे, एक दोन केसेस होऊ शकतात. एक तर डायरेक्ट इन्फेक्टेड होऊ शकतं किंवा दुसरं फक्त आपल्याला वाटतंय म्हणजे सस्पिशन आहे की तो, म्हणजे फक्त आपला एक तर्क आहे की तो असू शकतो इन्फेक्टेड. तर त्या दोन गोष्टी तिथे असू शकतात. तर असं कुठलं जर प्लांट जर आपल्याला भेटलं तर आपण त्याला काय करू, आयसोलेट करू आणि त्या डिसीजला स्प्रेड करण्यापासून वाचवू. सो दॅट इज नोन ॲज प्लांट क्वारंटाईन. जसं तुम्ही कोविडमध्ये क्वारंटाईन ऐकलं, जसं इंडिव्हिज्युअल स्वतःला क्वारंटाईन करत होते, तसं कुठलं प्लांट मटेरियल जर आपल्याला वाटतंय की दॅट इज सस्पिशियस टू बी, म्हणजे ज्याला डिसीज झाला असं वाटतंय किंवा ॲक्च्युअली झालं आहे, त्याला आपण क्वारंटाईन करतो, ते आपण इथे शिकणार आहे. तर प्लांट क्वारंटाईनमध्ये काय काय नियम आहेत, म्हणजे डिफरंट कंट्रीजमध्ये जेव्हा तुम्ही प्लांट एका कंट्रीपासून दुसऱ्या कंट्रीमध्ये नेता तर तिथले काय नियम आहेत या प्लांट क्वारंटाईनबद्दलचे, कुठल्या कंट्रीच्या काय पॉलिसीज आहेत ते आपण बघणार आहे. इंडियामध्ये कुठल्या इन्स्टिट्यूशन्स याच्याशी डील करतात प्लांट क्वारंटाईनशी ते आपण बघणार आहे. आणि इंटरनॅशनल लेवलवर काय कॉपरेशन करता येतं किंवा इंटरनॅशनल मेकॅनिझम्स काय आहेत या प्लांट क्वारंटाईनशी डील करण्याचे, ते आपण थोडक्यात इथे बघणार आहे. मग त्याच्यानंतर आपण एक्झॅक्ट डिसीज, आता आपलं फिजिओलॉजी ऑफ डिसीज संपलं की डिसीज कसे कॉज होतात. आता आपण जाणार आहे एक्झॅक्ट इम्पॉर्टंट क्रॉप डिसीजेस कॉज्ड बाय. तर कोण कोण कॉज करते, एक तर बॅक्टेरिया डिसीज, व्हायरस कॉज करते, बॅक्टेरिया करते, मायकोप्लाझ्मा, फंजाय, नेमॅटोड, या सर्वांचे आपण डिसीज बघणार आहे. मग आता इथे आपल्या सिलेबसमध्ये फक्त एवढं दिलं आहे की इम्पॉर्टंट क्रॉप डिसीजेस कॉज्ड बाय. तर आपण बट एक्झॅक्ट डिसीजेसचं नाव दिलं आहे का, नाही. बट एक्झाममध्ये विचारताना तुम्हाला काय विचारलं जातं की या डिसीजबद्दल सांगा. सो आपण प्रत्येकाने कॉज केलेले खूप काही, म्हणजे भरपूर डिसीजेस बघणार नाही, फक्त निवडक डिसीजेस बघू जे आयदर UPSCने एक्झाममध्ये आधी विचारलेले आहे आणि ते इम्पॉर्टंट आहेत, आणि एक दोन अलाइड इम्पॉर्टंट टॉपिक्स तेच आपण यात बघणार आहे. पूर्ण डिसीजेस बघण्याची काही गरज नाही, कारण इट इज वेस्ट ऑफ टाईम, कारण तेवढे डिसीजेस इथे विचारलेल्या जात नाही. तर हा जो होता हा आपला फर्स्ट पार्ट होता मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. तर मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीचं जर तुम्ही आता जर याचं ॲनालिसिस बघितलं की इथे क्वेश्चन काय विचारलं जातं, तर जेव्हा तुम्हाला डिसीज, जर आपल्याला ह्या प्लांट डिसीजबद्दल बोलायचं झालं तर या प्लांट डिसीजबद्दल तुम्हाला थोडक्यात काय लिहावं लागेल, म्हणजे जर आपण म्हटलं की आपण काही निवडक डिसीजेस शिकणार आहोत तर कुठले डिसीजेस बघणार आहेत जे 15 वर्षात मागच्या UPSCने विचारलेले आहेत, ते निवडक डिसीजेस आहेत, आणि काही 2-3 अलाइड इम्पॉर्टंट डिसीज आहेत ते आपण बघणार आहे. मग त्याच्यानंतर आपण इथे काय बघू की हे डिसीज कोण कॉज करतं, त्या पॉझिटिव्ह एजंटचं सायंटिफिक नेम काय, कॉमन नेम काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो कुठल्या प्लांटवर डिसीज कॉज करतो आणि त्याच्या अल्टरनेट स्पेसिस काय असू शकतात जिथे तो डिसीज कॉज करेल. सो ते आपल्याला इथे बघायचं आहे. मग त्याच्यानंतर आपण सिम्पटम्स बघू आणि कंट्रोल मेजर बघू. तुम्हाला डिसीज सायकल एक्सपेक्टेड नाही आहे, सो डिसीज सायकल नाही काढली तरी चालेल, आणि डिसीज सायकलवर असा डायरेक्ट क्वेश्चन UPSCने कधी विचारलेला नाही, सो आपण एक्सपेक्ट करूया की इथे पण तो विचारला जाणार नाही, आणि डिसीज सायकल ॲज सच करण्याची गरज नाही. तुम्ही एवढं जरी केलं तरी तो ॲन्सर टॅकल करण्यासाठी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, तर हे झालं प्लांट डिसीजेसपर्यंत. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया, म्हणजे हा झाला आपला फर्स्ट युनिट समाप्त. ठीक आहे, मग जर आपला फर्स्ट युनिट इथून संपलेला आहे तर आपण पुढे काय बघणार आहोत, क्रिप्टोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्समध्ये काय काय टॉपिक्स आहेत आणि क्रिप्टोगॅम्सचा बेसिकली अर्थ काय होतं. सो जर क्रिप्टोगॅम्सचा अर्थ बघायचा झाला तर क्रिप्टोगॅम्स आर दी प्लांट्स, असे प्लांट्स आहेत की जे तुम्हाला म्हणजे जे फक्त स्पोअर्स प्रोड्यूस करतील, दॅट डू नॉट प्रोड्यूस सीड्स, म्हणजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन हे स्पोर्सच्या मदतीने होईल, सीड्सच्या मदतीने होणार नाही. सो जे स्पोर्स प्रोड्यूस करतील, फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं की दीज आर द प्लांट्स दॅट प्रोड्यूस स्पोर्स, आणि ज्यांचं रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन स्पोर्सच्या मदतीने होतं, तर ते काय आहेत, क्रिप्टोगॅम्स. मग आता क्रिप्टोगॅम्सच्या मध्ये आपण काय बघणार आहे, तर एक बघणार आहे स्ट्रक्चर बघणार आहे, त्यानंतर त्यांचं रिप्रोडक्शन बघणार आहे, आणि इम्पॉर्टंटली हे आहे
की तुम्हाला हे सर्व बघायचं आहे इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी. म्हणजे या सर्वांचं हे जे सर्व ऑर्गॅनिझम तुम्हाला इथे दिलेले आहेत, जसं अल्गी आहे, फंजाय आहे, लायकेन आहे, ब्रायोफाईट आहे, टेरिडोफाईट आहे, तर या सर्वांचं तुम्हाला काय बघायचं आहे, पहिल्यांदा स्ट्रक्चर बघायचं आहे, त्यानंतर रिप्रोडक्शन बघायचं आहे आणि इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर मग जेव्हा तुम्हाला इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं, तर इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हटलं की तिथे लक्षात घ्यायचं की कंपॅरिझन आली. म्हणजे तुम्हाला कंपॅरेटिव्ह वेनी याचा स्टडी करावा लागणार आहे. तर जेव्हा तुम्ही हे इंडिव्हिज्युअली तर बघणारच आहे, मग याच्यानंतर आपण यांच्यामधली कंपॅरिझन पण बघणार आहे. सो स्ट्रक्चर रिप्रोडक्शन फ्रॉम इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू मीन्स कंपॅरिझन. म्हणजे इंडिव्हिज्युअली शिकलो की त्याच्यानंतर आपण बघूया की त्या सर्व ऑर्गॅनिझममध्ये, स्ट्रक्चरमध्ये, रिप्रोडक्शनमध्ये काय काय कंपॅरिझन आपण करू शकतो. तर सर्वात आधी काय अल्गी. तर अल्गीमध्ये खूप सर्व जेनराज आहेत. जसं तुम्ही बघाल रेड अल्गी आहे, ग्रीन अल्गी आहे, ब्राऊन अल्गी आहे. तर या डिफरंट टाईप्स ऑफ अल्गी आपल्याला बघायच्या आहेत. मग त्या डिफरंट टाईप्स ऑफ अल्गीचं स्ट्रक्चर जसं मेन्शन केलं आहे ते बघायचं आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन बघायचं आहे. आणि याच्यासाठी या डिफरंट अल्गीमधल्या आपण इम्पॉर्टंट जेनरा बघणार आहेत. फक्त पूर्ण जेनरा बघणार आहे का, तर नाही. ज्या इम्पॉर्टंट जेनरा आहेत त्याच आपण बघणार आहे. ठीक आहे. तर मग इथे आपण कंपॅरेटिव्ह स्टडी म्हटलं की आपण इव्होल्युशनरी वेकडे पोहोचून जाणार. ठीक आहे. मग त्यानंतर दुसरा काय टॉपिक आहे आपला फंजाय. फंजायचे तेच बघणार आपण, स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन. आणि जसं आपण म्हटलं होतं आधी की फंजाय आपण कुठे बघू, क्रिप्टोगॅम्समध्ये बघू. तर इथे आपण फंजायचं सगळंच बघणार, स्ट्रक्चर बघणार, रिप्रोडक्शन बघणार आणि कंपॅरिझन विथ अदर थिंग्स. त्याच्यानंतर मग काय आहे की ब्रायोफाईट्सचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लायकेन्सचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लायकेन्स काय म्हणजे छोटा टॉपिक आहे. त्याच्यानंतर ब्रायोफाईट्स आहे. तर ब्रायोफाईट्समध्ये काय आहे, आणि त्याच्यानंतर ब्रायोफाईट्स आहे, त्याच्यानंतर टेरिडोफाईट्स आहे. तर हे या दोघांचे आपण हे सर्व ॲस्पेक्ट बघूयात. त्याच्यानंतर मग काय इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रिप्टोगॅम्स. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रिप्टोगॅम्स जे आहेत, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रिप्टोगॅम्स इन इंडिया हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. तर क्रिप्टोगॅम्सचं भारतातलं काय डिस्ट्रीब्युशन आहे, पण मेनली जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन बघतो तेव्हा आपण टोटल क्रिप्टोगॅम्ससाठी नाही बघत. दे आर मेनली म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड टुवर्ड्स ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट्स. तर आपण ब्रायो आणि टेरिडोचंच फक्त डिस्ट्रीब्युशन बघतो. ठीक आहे, इन इंडियामध्ये. तर या दोघांवरच ते कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. मग त्याच्यानंतर हे सर्व तर झाले, म्हणजे आपण यांचं स्ट्रक्चर बघितलं, रिप्रोडक्शन बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की त्याचे इकॉलॉजिकल फायदे काय आहेत, म्हणजे इकॉलॉजिकल बेनिफिट्स काय काय आहेत, ते इकॉलॉजिकली कसे महत्त्वाचे आहे, म्हणजे पर्यावरणासाठी ते काय काय आपल्या महत्त्वाचं काम करतात. हे सर्व ऑर्गॅनिझम, वरील सर्व ऑर्गॅनिझम पर्यावरणासाठी कसे बेनिफिशियल आहेत. मग सर्वात आपल्या इम्पॉर्टंटचा टॉपिक असतो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आपण याच्यासाठी बसलेलो आहे. म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हा म्हणजे फॉर ह्युमन बिंग हा नेहमीच महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे, कारण आपण एक्सप्लॉयटेशन जास्त करतो या ऑर्गॅनिझमचं. सो आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सपेक्षा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्सपेक्षा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स नेहमीच महत्त्वाचं वाटतं. सो दॅट इज ह्युमन बिंग. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की फॅनरोगॅम्स. तर फॅनरोगॅम्स म्हणजे असे प्लांट, जसं आपण क्रिप्टोगॅम्स म्हटलं. क्रिप्टोगॅम्स कशाने मल्टिप्लाय होत होते, दे वर मल्टिप्लाइंग विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. ठीक आहे. तर इथे जर आपण बघितलं फॅनरोगॅम्स, तर फॅनरोगॅम्स मल्टिप्लाय विथ द हेल्प ऑफ सीड्स. ठीक आहे. रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन त्यांचं कशाच्या हेल्पनी होतं, सीडच्या हेल्पनी होतं. सो दीज आर फॅनरोगॅम्स. तर फॅनरोगॅम्समध्ये जर तुम्ही बघितलं, तर फॅनरोगॅम्समध्ये जर तुम्ही लॉजिकली सिलेबस बघितला, तर हा जो पार्ट आहे हा सर्वात मोठा पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा. तुमच्या सिलेबसचा सर्वात मोठा पार्ट आहे आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स जे आहे हे तुम्हाला इथूनच मिळणार आहे. मॅक्सिमम क्वेश्चन याच पार्टमधून मिळेल, कारण हा सर्वात मोठा, जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं तर एंटायर सिलेबसमधला सर्वात मोठा पार्ट आहे हा फॅनरोगॅम्सचा. तर या पार्टला थोडंसं लॉजिकली आपण कसं छोट्या तुकड्यांमध्ये विभागू शकतो, तर ते असं विभागू शकतो की तुमच्या सिलेबसमध्ये जो सर्वात आधीचा पार्ट दिला आहे तो आहे जिम्नोस्पर्म्स. म्हणजे जिम्नोस्पर्मबद्दल काही टॉपिक दिले आहेत. त्यानंतर सेकंड पार्ट आहे अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स. म्हणजे अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये तुम्ही काय बघाल की ज्या प्लांट्स आहेत, अँजिओस्पर्म म्हणजे काय, फ्लावरिंग प्लांट्स. तर फ्लावरिंग प्लांट्समध्ये म्हणजे त्यांचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं, क्लासिफिकेशन कसं केलं जातं, ते तुम्ही बघाल इथे सिस्टमॅटिक्समध्ये. हे सर्व अलाइड ॲस्पेक्ट शिकले की त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, नॉमेनक्लेचर कसं होतं आणि अलाइड ॲस्पेक्ट. हे शिकल्यानंतर तुम्ही कुठे जाल, ॲक्च्युअल अँजिओस्पर्म फॅमिलीजवर. तुमच्या सिलेबसमध्ये नियर अबाउट 20 फॅमिलीज मेन्शन केलेल्या गेलेल्या आहेत. कशाच्या, राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये. वनसेवेच्या सिलेबसमध्ये थोडा कमी फॅमिलीज आहेत. तर या 20 फॅमिलीज तुम्हाला इथे बघायच्या आहेत.
मग त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, एंजिओस्पर्म ॲनाटॉमी. एंजिओस्पर्म ॲनाटॉमीमध्ये तुम्ही डिफरंट स्ट्रक्चर्स बघणार आहे, डिफरंट एंजिओस्पर्मिक प्लांट्सचे. त्याच्यानंतर तुम्ही काय बघणार आहे, एंजिओस्पर्म एम्ब्रिओलॉजी, त्याचे एम्ब्रिओलॉजिकल स्ट्रक्चर आणि त्याच्या डिटेल्स हे आपण बघणार आहे. तर असा तुम्ही जो फॅनोग्रामचा जो मोठा एक पार्ट दिलेला आहे तुमच्या सिलेबसला, त्याला तुम्ही असं लॉजिकली या 5 सेक्शनमध्ये स्टडी करू शकता. तर या 5 सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही त्याला लॉजिकली स्टडी कराल तर इट विल बिकम इझी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर फेनोग्राम झाल्यानंतर सर्वात पहिलेचा जो पार्ट आहे आपला तो आहे जिम्नोस्पर्म. आता हा जिम्नोस्पर्मचा जो टॉपिक आहे याला खूप कमी वेळ लागतो. ठीक आहे. इट विल टेक युअर लेस टाईम, म्हणजे कमी वेळेत हा कव्हर होण्यासारखा टॉपिक आहे. मग इथे सर्वात आधी जर तुम्ही बघितलं तर या टॉपिकमध्ये तुम्हाला दरवर्षी 2 ते 3 म्हणजे याचं रिलिव्हन्स काय, म्हणजे याच्यावर क्वेश्चन किती येऊ शकतात, तर खूप कमी वेळ लागतो आणि इथून तुम्हाला 2 ते 3 शॉर्ट नोट्स कव्हर होतील. ठीक आहे. 2 ते 3 शॉर्ट नोट्ससाठी हा जो जिम्नोस्पर्मचा टॉपिक आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर दरवर्षी तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पाहायला मिळतील. सर्वात आधी मग काय इथे कन्सेप्ट ऑफ प्रो जिम्नोस्पर्म्स याच्या नावातच आहे. दीज आर प्रिमिटिव्ह प्रो जिम्नोस्पर्म्स. सो प्रिमिटिव्ह जिम्नोस्पर्म्स आहेत. प्रो जिम्नोस्पर्म म्हणजे जिम्नोस्पर्मचे ॲन्सेस्टर्स जर तुम्ही बघितलं तर मग आता हे आलेले आहेत अर्लियर फर्न्सपासनं. तर फर्न्समध्ये म्हणजे हे बेसिकली इंटरलिंकेज आहे फर्न्स आणि जिम्नोस्पर्ममधलं, फर्म्स आणि जिम्नोस्पर्ममधलं. ठीक आहे. सो दीज आर दी इंटरलिंकेज बिटवीन फॉर्न्स अँड जिम्नोस्पर्म. ते आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर याच्यात काही फीचर्स असतील फॉर्नसारखे आणि काही फीचर भेटणार आहे तुम्हाला जिम्नोस्पर्म सारखे. तर इट इज ट्रान्झिशनल ग्रुप. दोघांच्या मधातला हा आहे फर्न आणि जिम्नोस्पर्मच्या मधातला ट्रान्झिशनल ग्रुप. मग त्याच्यानंतर तुम्ही काय बघाल क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन, की याचं क्लासिफिकेशन कसं झालं आहे आणि डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे जिम्नोस्पर्मचं, म्हणजे ते कुठून आणि कसे हे झालं. ठीक आहे. म्हणजे ॲन्सेस्टरली कुठे कुठे ते डिस्ट्रीब्यूट होते आणि त्याचं थोडक्यात आपण क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशनवर जास्त काही वेटेज नाही. पुन्हा यांची डिस्कवरी कधी झाली, या प्रो जिम्नोस्पर्मचे आपण काय काय टॉपिक बघू अलाइडमध्ये, की या प्रो जिम्नोस्पर्मची डिस्कवरी कधी झाली, मग त्याच्यानंतर याची टाईमलाईन काय होती, म्हणजे यांचं ओरिजिन कधी झालं, हे प्रिडॉमिनंट कधी होते आणि कधी संपले. तर हे 3 आपण याच्यात बघणार आहे. मग त्याच्यानंतर आपण काय बघू मेजर ग्रुप्स काय काय आहेत प्रो जिम्नोस्पर्मचे, फॉसिल कुठले आहेत आणि जे इम्पॉर्टंट फॉसिल आहेत त्याचं आपण काय बघतो डिस्क्रिप्शन बघतो. आणि त्याच्यानंतर मग प्रो जिम्नोस्पर्म्सचं इंटरलिंकेज काय आहे, म्हणजे कशापासून ओरिजिनेट झाले आणि त्यांच्यापासून कोण ओरिजिनेट झालं. जसं आपण म्हटलं की दे आर इंटरलिंक, सो त्याच्या आधी कोण होतं आणि नंतर कोण होतं हे आपण थोडक्यात बघणार आहे प्रो जिम्नोस्पर्मबद्दल. त्याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक क्लासिफिकेशन डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं. त्याच्यानंतर पण हे गुण फक्त बघणार आहे आपण फक्त लिव्हिंग जिम्नोस्पर्मबद्दल. जे एक्सटिंक्ट झाले त्यांच्याबद्दल आपण क्लासिफिकेशन डिस्ट्रीब्युशन बघणार आहे का नाही. मग काय सायलेंट फीचर्स स्ट्रक्चर रिप्रोडक्शन ऑफ सायकॅडेल्स, गिनगोगेल्स, कोनिफरेल आणि निटेल्स. तर याच्यात आपण काय बघणार आहे या टॉपिकमध्ये, सर्वात आधी बघणार आहे आपण बेसिक क्लासिफिकेशन काय आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत जसं सायकॅडेल्स आहे, गिनगोगेल्स आहे, हे आपल्या कंट्रीमध्ये कसे डिस्ट्रीब्युटेड आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर हे बघितलं सायकॅडेल्स आणि कोनिफरेल्स, ठीक आहे, तर इथे जर तुम्ही बघितलं हा एक सायकॅडेल्स आणि कोनिफरेल्स, तर कोनिफर्सचं आणि सायकॅड्सचं डिस्ट्रीब्युशन हा रेग्युलर क्वेश्चन आहे. म्हणजे ते कुठे कुठे पाहायला भेटतात असा क्वेश्चन तुम्हाला रेग्युलरली एक्झाममध्ये भेटेल. सो डिस्ट्रीब्युशनवर त्याच्यावर म्हणजे हे 2 पार्ट्स इम्पॉर्टंट आहे सायकॅडोफिलिकल्स आणि कोनिफरेल्स, तर त्याच्या डिस्ट्रीब्युशनवर तुम्हाला नेहमी क्वेश्चन भेटेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही बघाल की जे क्लासिफिकेशन तुम्हाला म्हटलं आहे या सर्वांचं सायकॅडेल्स, गिनगोगेल्स, कोनिफरेल्स, निटेल्स, याचा आपण सायलेंट फीचर स्ट्रक्चर बघताना थोडंसं क्लासिफिकेशन बघतो. तर क्लासिफिकेशन हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, बट कधी असं डायरेक्ट क्लासिफिकेशनवर क्वेश्चन येत नाही. बट जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा थोडंफार क्लासिफिकेशन मेन्शन करणं इट्स गिव्ह यू एज ओव्हर युअर कॉम्पिटिटर. तुमच्या कॉम्प्युटरपेक्षा तुम्हाला अर्धा 1 मार्क तिथे जास्त देऊन जाईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही बघाल की सायलेंट फीचर स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर या सर्वांचं स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मग इथे आहे पहिले सायकॅडेल्स, गिनगोगेल्स, कोनिफरेल, निटेल्स. तर यांना लक्षात कसं ठेवायचं हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर याच्यातलं एक टाईप जिनस पकडायची, म्हणजे सायकॅडेल्सची एक टाईप जिनस, गिनगोगेल्सची, कोनिफरेल्स आणि निटेल्स, आणि त्याच्यावरून त्याचं डिस्क्रिप्शन लक्षात ठेवलं की त्याचेच तुम्ही सायलेंट फीचर याचे जर विचारले तर ते तुम्ही लिहू शकता. तर सायकॅडेल्ससाठी कोणाला लक्षात ठेवायचं, सायकसला लक्षात ठेवायचं, गिनगोगेल्ससाठी गिनको बायलोबाला लक्षात ठेवायचं, कोनिफरेल्ससाठी पायनसला लक्षात ठेवायचं, आणि निटेल्ससाठी निटमला लक्षात ठेवायचं, आणि इफिड्रा तुम्ही एक ॲडिशनल इथे करू शकता. ठीक आहे.
दॅट इज स्मॉल टॉपिक. मग त्याच्यानंतर जनरल अकाउंट ऑफ सायकोडोफिलिकल्स, बेने डिटेल्स आणि कॉडेटेल्स. तर तुम्ही हे बघू शकता इथे, म्हणजे यांचं एक जनरल अकाउंट तुम्ही स्टडी करू शकता. तर सायकोडोफिलिकल्सचा हा अर्लियर ग्रुप होता, त्याच्यानंतर हा मधातला आणि हा ॲडव्हान्स ग्रुप. सो हे इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये पहिले हा आला, नंतर हा आला, नंतर हा आला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जिओलॉजिकल टाइम स्केल बघाल. जिओलॉजिकल टाइम स्केल तुम्हाला थोडंसं लॉजिकली स्टडी करावं लागेल. याच्यात किती इराज आहेत ते बघावं लागेल, डिफरंट पिरियड्स माहिती असले पाहिजे आणि कुठले प्लांट्स कुठल्या इरा आणि पिरियडमध्ये डॉमिनंट होते ते तुम्हाला इथे बघायला लागणार आहे क्रोनॉलॉजिकल वेमध्ये, म्हणजे एकानंतर एक. ठीक आहे. तर त्याच्यानंतर टाईप ऑफ फॉसिल अँड देअर स्टडी टेक्निक्स. तर कुठले कुठले फॉसिल्स यात इम्पॉर्टंट आहे. फॉसिल कुठल्या प्लांटचे बघतो आपण, जे आता आहेत काही जिवंत नाही, जे एक्सटिंक्ट झालेले आहेत, तर त्यांचे फॉसिल्स आपण स्टडी करतो आणि त्याच्या डिफरंट स्टडी टेक्निक्स त्या आपण याच्यात बघणार आहे. तर हा झाला जिम्नोस्पर्म्सचा पार्ट. तर याच्यात तुम्हाला 2 ते 3 शॉर्ट नोट नेहमी बघायला मिळतील आणि छोटासा टॉपिक आहे, तुम्ही खूप कमी वेळ त्याला कव्हर करू शकता. मग त्याच्यानंतर आपण वळूया फेनोरगॅम्सकडे. एक्झॅक्टली. तर फेनोरगॅम्समध्ये फेनोरगॅम्सचे जे टॉपिक आहेत समजा आता, तर आपण एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स बघूया. एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये काय आहे, तर एंजिओस्पर्म जिम्नोस्पर्म संपल्यानंतर आपण वळलो आता एंजिओस्पर्मकडे. तर एंजिओस्पर्म्स आर नेसेसरली असे प्लांट्स जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, त्यांना आपण एंजिओस्पर्ममध्ये स्टडी करतो. तर यांना जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण जे लॉजिकल काही पार्ट्स केलेले आहेत, पहिले आपण एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स बघतोय. तर एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये आपण काय स्टडी करणार आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा आपण सिस्टमॅटिक स्टडी करतोय तर त्याचं आपण क्लासिफिकेशन बघतोय आणि त्याच्या डिफरंट टर्मिनॉलॉजी बघतोय. तर इथे टॉपिक दिलेले आहेत कुठले कुठले आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले टॅक्झॉनॉमिक हियरार्की. टॅक्झॉनॉमिक हियरार्कीमध्ये आपण क्लासिफिकेशन बघतो, राईट फ्रॉम तुमचं डोमेन, किंगडम, फॅमिली, डोमेन, किंगडम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज, असं आपण सिक्वेन्शियल वेमध्ये टॅक्झॉनॉमिक हायरार्की बघतो. ठीक आहे, प्रत्येक प्लांट्सबद्दल. त्याच्यानंतर मग आपण बघणार आहे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. तर त्याचे काय काय रूल्स आहेत, कसं प्लांटना नॉमेन केलं जातं, प्लांटचे नावं कसे ठेवले जातात, हे आपण याच्यातून बघणार आहे. सो मग त्याच्यानंतर काय न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी आणि क्युमो टॅक्झॉनॉमी. न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये आपण बघतो की इट इज द पार्ट, म्हणजे क्लासिफिकेशन करताना आपण बघतो आणि न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये खूप सर्व कॅरेक्टर्सवर भर दिला जातो आणि प्रत्येक कॅरेक्टरला इक्वल वेटेज असते, त्याला आपण न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी म्हणतो. म्हणजे जेव्हा प्लांटला क्लासिफाय करायचं असते किंवा त्यांना स्टडी करायचं असते तर आपण त्यातले डिफरंट फीचर स्टडी करतो आणि प्रत्येक फीचरला इक्वल वेटेज देतो, ते आपण न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये करतो. मग काही प्लांटला आपण याच्या बेसिसवर ते कुठले केमिकल्स प्रोड्यूस करतात त्यांना आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणतो. सेकंडरी मेटाबोलाइट्सच्या बेसिसवर जेव्हा आपण क्लासिफाय करतो त्याला आपण किमो टॅक्झॉनॉमी म्हणतो. मग त्याच्यानंतर इव्हिडन्सेस ऑफ ॲनाटॉमी. ॲनाटॉमीमधनं काय काय इव्हिडन्सेस आहेत, ठीक आहे, ते आपण बघूया. एम्ब्रिओलॉजीमधनं काय काय आहेत आणि पॅलिनॉलॉजी, स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स, ते आपण बघणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ, सर्वात इम्पॉर्टंट जो क्वेश्चन आहे, एंजिओस्पर्म कुठून उत्पत्ती झाली, ओरिजिन कुठे झालं आणि नंतर त्याची उत्क्रांती कशी झाली, म्हणजे इव्होल्युशन कसं झालं. तर ओरिजिन कुठून झालं आणि इव्होल्युशन कुठून झालं, हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा आत्तापर्यंत काही सेटल्ड केलेला क्वेश्चन नाही, म्हणजे याचा एक्झॅक्ट आन्सर नाही आहे, बट काही वेल एक्सेप्टेड थिअरी आहेत ज्या सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन करतात, बट हा क्वेश्चन अजूनही डिबेटेड आहे. तर याची जी मोस्ट एक्सेप्टेड थिअरी आहे, जी सांगते म्हणजे बऱ्यापैकी एक्सप्लेन करते, ती आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे वळूया कंपॅरेटिव्ह अकाउंट्स ऑफ व्हेरियस सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे डिफरंट सिस्टीम्स आहेत क्लासिफिकेशनच्या, त्या आपण बघणार आहे. जसं बेंथमॅन हुकर सिस्टीमवर अनेकदा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर इंग्रन अँड प्लांटल सिस्टीम आहे, त्याच्यानंतर हचिंगसन आहे, तख्ताजांचं क्लासिफिकेशन आहे, त्याच्यानंतर एपीजी क्लासिफिकेशन आहे आणि एपीजीचं आता रिसेंट एपीजी 4 क्लासिफिकेशन आहे, ते आपण बघूयात. म्हणजे इम्पॉर्टंट काय आहेत आणि ते कसं कसं पुढे जात गेलं. पहिले आपण याचं इंडिव्हिज्युअल स्टडी करू आणि नंतर इथे काय म्हटलं आहे, कंपॅरेटिव्ह अकाउंट तुम्हाला सांगितलं आहे. तर पहिले आपल्याला इंडिव्हिज्युअली कुठले कुठले क्लासिफिकेशन ते बघायला लागेल आणि इंडिव्हिज्युअल स्टडी केल्यानंतर तुम्हाला त्याचं कंपॅरिझन कळेल की ते डिफरंट कसे आहेत. मग त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल स्टडीकडे जाऊया की अँजिओस्पर्म फॅमिलीज आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या फॅमिलीज आहेत. तर तुमच्या सिलेबसमध्ये 20 फॅमिलीज आहेत, तर त्या 20 फॅमिलीजचा स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. तर या 20 फॅमिलीज इथे स्क्रीनवर तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत. तर त्या 20 फॅमिलीज आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. तर आपण 20 फॅमिलीचा स्टडी करताना काय बघणार आहोत की सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे आहे याचं, जे इव्होल्युशनरी कन्सिस्टंट फीचर आणि टॅक्झॉनॉमीमध्ये वापरलं जातं, ते आहे फ्लावर. तर फ्लावरचा स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला याच्यात आणि फ्लावरसोबत फ्लोरल कॅरेक्टर ते खूप जास्त फोकसमध्ये असणार आहे. जेव्हा आपण या सगळ्या फॅमिली स्टडी करणार आहोत तर मेन फोकस आपला काय असणार आहे, फ्लावरचं स्ट्रक्चर आणि फ्लोरल कॅरेक्टर्स जे त्याच्या डिफरंट फॅमिलीमध्ये असणार आहे. कारण मेन जो पार्ट आहे ज्याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे ते काय आहे, फ्लावर.
आणि फ्लावरवरनं का केलं गेलेलं आहे? बिकॉज दॅट इज इव्होल्युशनरी कन्सिस्टंट फीचर. मग त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे याचा की डायव्हर्सिटी हे कुठे कुठे सापडतात डिफरंट हॅबिटॅट्समध्ये. त्याच्यानंतर यांचे सायंटिफिक नेम काय आहे, डिफरंट त्या प्लांट्सचे फॅमिलीजचे. त्याच्यानंतर मग तिथे आपण कॉमन नेम बघणार आहेत. आणि मग त्याचा जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल प्लांट स्टडी करतो, जेवढेही आपण फॅमिली स्टडी करतो त्या फॅमिली स्टडी करतो आपण त्याच्या इंडिव्हिज्युअल प्लांटवरनं. तर तो प्लांट कुठला आहे तर त्या प्लांटवरनं आपल्याला या फॅमिली स्टडी करावं लागतात. म्हणजे जर या डिफरंट फॅमिलीसाठी आपण एक टाईप प्लांट घेतो किंवा टाईप जेनस घेतो तर त्या जेनसवरनं आपण ते सर्व कॅरेक्टर्स डिटरमाइन करतो आणि त्या कॅरेक्टर्सवरनं मग आपण त्याला स्टडी करतो. ठीक आहे. तर ती स्टडी कशी करतो ते एका फॅमिलीचं आपण एक जेनरा किंवा टाईप प्लांट स्पेसिफाय करून त्याचा आपण स्टडी करतो. तर त्यात आपल्याला इन्फ्लोरसन्स बघायचा असतो. त्याच्यानंतर प्लासेंटेशनपर्यंत म्हणजे इन्फ्लोरसन्सपासून सुरुवात करतो आणि प्लासेंटेशनला जाऊन आपण थांबतो. तर हे सर्व टॉपिक आपण त्यातून बघतो. तर हे जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण काय बघतो की त्या फ्लावरची सिमेट्री कशी आहे. म्हणजे फ्लावर बघतो तर आपण नुसतं फ्लावर बघतो का नाही, त्या फ्लावरची सिमेट्री कशी आहे. त्याच्यानंतर ते फ्लावर कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे ते कसं आहे ते बघू आपण. त्याच्यानंतर त्यात कुठले कुठले पार्ट्स आहेत, ब्रॅक्ट्स आहे का, ब्रॅक्ट्युल आहे का, प्लासेंटेशन कसं आहे, त्याचा टाईप स्पेसिमन कुठला आहे. तर जोही टाईप स्पेसिमन आपण घेतला आहे, जसं आपण सांगितलं की आपण एक प्लांट म्हणून त्याचा टाईप स्पेसिमन घेऊ, तर तो प्लांट जो असेल तर त्याचा फ्लोरल डायग्राम त्या प्लांटवरून आपण त्याची फ्लोरल डायग्राम लक्षात ठेवतो. म्हणजे लक्षात ठेवायसाठी आपण त्या म्हणजे स्पेसिफिक प्लांटला लक्षात ठेवतो त्या टोटल फॅमिलीमधल्या. बट जेव्हाही आपण मग हे सर्व इथपर्यंत संपतं का तर नाही, मग जेव्हा आपण त्या फॅमिलीला डिस्क्राईब करतो तेव्हा आपल्याला फ्लोरल फॉर्म्युला द्यावा लागतो. तर तो फ्लोरल फॉर्म्युला आपण कसं देतो तर तो फ्लोरल फॉर्म्युला आपण एंटायर फॅमिलीचा देतो. म्हणजे जेवढ्या फॅमिलीज आहेत तर त्या प्रत्येक फॅमिलीसाठी आपण फ्लोरल फॉर्म्युला देत जातो. तर जेव्हा आपण ह्या फॅमिलीज बघू तर फ्लोरल फॉर्म्युला आपण त्याच्यावरून ठरवूया. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण बघणार आहे की त्यातल्या 5 इम्पॉर्टंट इकॉनॉमिक जेनरा ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी आपण इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट जेनरा कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण बघणार आहेत त्या फॅमिलीमधल्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण एंजिओस्पर्म बघणार. एंजिओस्पर्म ॲनाटॉमी. एंजिओस्पर्मची ॲनाटॉमीकडे आपण वळूया. तर ॲनाटॉमीमध्ये आपण डिफरंट स्ट्रक्चर बघणार. कुठले डिफरंट स्ट्रक्चर बघणार. स्टोमॅटा बघणार. स्टोमॅटाचे कुठले कुठले टाईप्स आपण या स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायकॉम्स बघणार आहे. तर ट्रायकॉम्समध्ये 2 टाईप येतात, ग्लँड्युलर अँड नॉन ग्लँड्युलर. त्याचा आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर अनयुज्युअल सेकंडरी ग्रोथ. तर तुम्हाला सेकंडरी ग्रोथ माहिती असण्यासाठी पहिले ग्रोथ कशी होते हे शिकायला लागेल. त्याच्यानंतर मग सेकंडरी ग्रोथ शिकायला लागेल आणि नंतर अनयुज्युअल सेकंडरी ग्रोथ कशी होते ते शिकायला लागेल. तुम्हाला खूप सर्व टेक्स्टबुकमध्ये याला ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ म्हणतात. ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ दॅट इज अनयुज्युअल सेकंडरी ग्रोथ. त्याच्यानंतर मग तुमचं काय ॲनाटॉमी ऑफ C3 आणि C4 प्लांट. C3 आणि C4 प्लांटची ॲनाटॉमी तुम्ही शिकाल. इथे आपण बघतो म्हणजे जेव्हा यांचं स्ट्रक्चर शिकतो, लीफचं स्ट्रक्चर शिकतो तेव्हा आपण क्रान्स ॲनाटॉमी बघतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण झायलेम आणि फ्लोएमचं डिफरन्शिएशन बघूया. झायलेम काय आहेत, त्याचे कंपोनंट काय आहेत, मग त्याचं डिफरन्शिएशन कसं होतं. त्याच्यानंतर आपण वूड ॲनाटॉमी बघूया. ठीक आहे. तर हे असतील ॲनाटॉमीचे पार्ट्स. तर हा खूप छोटासा पोर्शन आहे, स्मॉल पोर्शन आहे आणि खूप कमी वेळ घेतो आणि यातून शॉर्ट नोट्स तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटू शकतात. ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे एंजिओस्पर्म ॲनाटॉमीचा. मग एंजिओस्पर्म ॲनाटॉमी झाल्यानंतर लास्ट जो पॉईंट आहे एंजिओस्पर्ममध्ये तो आहे एम्ब्रिओलॉजी. तर डिफरंट फॅमिलीज ज्या आपण बघितल्या तर त्या फॅमिलीज बघितल्यानंतर आपल्याला हे एम्ब्रिओलॉजिकल फीचर माहिती असायला पाहिजे. कुठले आहे, मेल आणि फिमेल गमिटोफाइट्स, गमिट बिअरिंग ऑर्गन्स ते जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला हे स्टडी करावं लागतात एम्ब्रिओ सॅकच्या लेवलपर्यंत. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघूया की डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स कुठले आहेत, म्हणजे एक्झॅक्ट पहिले पॉलिनेशन काय आहे आणि पॉलिनेशन कुठल्या कुठल्या एजंट्सच्या मदतीने होतं तेही आपण बघूया. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, फर्टिलायझेशन बघणार आहे. फर्टिलायझेशनमध्ये पुन्हा एक टॉपिक येतो, तो असतो डबल फर्टिलायझेशन. मग तोही आपण इथे बघणार आहे. त्यानंतर एंडोस्पर्माइटची डेव्हलपमेंट कशी होते एंडोस्पर्मची आणि त्याचे टाईप्स काय काय आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहेत आणि एंडोस्पर्मचं एक्झॅक्ट फंक्शन काय आहे. त्याच्यानंतर पॅटर्न्स ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट, एम्ब्रिओ कसा डेव्हलप होतो ते आपल्याला बघायला लागणार आहे. म्हणजे डिफरंट डायकॉट्समध्ये कसा होतो, मोनोकॉट्समध्ये कसा होतो ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर पॉलिएम्ब्रिओनी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर अपोमिक्सिस हाही एक इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ पॅलिनॉलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स. पॅलिनॉलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स. तर त्याच्या अप्लिकेशन्स काय आहेत त्या आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल एम्ब्रिओलॉजी. तर एक्सपेरिमेंटल एम्ब्रिओलॉजी आपण बघणार आहे, इन्क्लुडिंग पोलन स्टोरेज आणि टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन.
तर टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन कसं होतं ते आपण बघूया. सो एक्सपेरिमेंटल एम्ब्रिओलॉजी आपण स्टडी करणार आहे, म्हणजे पोलन स्टोअर कसे केले जातात, कुठे केले जातात, आणि टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन काय काय टेक्निक्स आपण त्यासाठी वापरतो, तर हे सर्व येतं एक्सपेरिमेंटल एम्ब्रिओलॉजीमध्ये. तर हा जर पार्ट तुम्ही बघितला तर हा स्मॉल पार्ट आहे आणि कन्सेप्च्युअल पार्ट आहे, म्हणजे बेसिकली पूर्ण पार्ट तुम्ही जर बघितला तर कन्सेप्च्युअल आहे. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत हे मोर कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे आहेत हे इथनं विचारले जातात. तर या पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं, आधीचा पार्ट जो होता ॲनाटॉमी, तर ॲनाटॉमीपेक्षा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन एम्ब्रिओलॉजीवरनं विचारले जातात. सो त्याच्यानंतर आपण वळूया पुढच्या टॉपिककडे, तो आहे प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट. तर प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंटला तुम्ही खूप सारे जर बॉटनीचे टेक्स्टबुक बघितले तर याला असं मेन्शन केलेलं दिसतं इकॉनॉमिक बॉटनी असं याला म्हणतात. ठीक आहे. सो इकॉनॉमिक बॉटनीचा स्टडी याला प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणून नाव दिलेलं आहे. तर इथे मग सर्वात इम्पॉर्टंट जो आहे तर डोमेस्टिकेशन अँड इंट्रोडक्शन ऑफ प्लांट. प्लांटचं डोमेस्टिकेशन कसं झालं तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकता, तर दॅट इज डोमेस्टिकेशन कसं झालं ते आपण इथे बघणार आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन प्लांट्सचं त्याच्याबद्दल आपण बघणार आहे. त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स, जे आता आपण कल्टिवेट करतो प्लांट त्यांचं ओरिजिन कसं काय झालं, वल्वस सेंटर ऑफ ओरिजिन काय आहे. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याचं रिवाइज व्हर्जन जे आलं आहे ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ इथनोबॉटनी. इथनोबॉटनी म्हणजे ट्रॅडिशनल जे ट्रायबल्सकडे जे प्लांटबद्दलचं नॉलेज आहे, जे ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्यांना प्लांटबद्दल भरपूर काही माहिती आहे, ते आपण या इथनोबॉटनीच्या टॉपिकमध्ये शिकणार आहे. ठीक आहे, आणि ते कुठल्या कॉन्टेक्समध्ये, इंडियन कॉन्टेक्समध्ये आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर एनर्जी प्लांटेशन आपण बघतो. एनर्जी प्लांटेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, अप्लाइड टॉपिक आहे आणि तो ॲड केला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बॉटनिकल गार्डन आणि हर्बेरिया हा पार्ट जो आहे हा आपण जेव्हा फॅमिली शिकतो तेव्हाच आपण याला बघतो, म्हणजे प्लांट टेक्झॉनॉमीसोबत आपण हा पार्ट शिकतो. प्लांट रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये आपण हा शिकत नाही, बट सिलेबसमध्ये इथे दिलेला आहे, बट आयडियली आपण याला तिकडेच कव्हर करतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर प्लांट्स, आता हे झालं प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंटची तयारी, म्हणजे कसं आले, प्लांट कुठून आले, त्याच्यानंतर काय काय त्याचं हे झालं, त्यांनी बॅकग्राऊंड बनवलं प्लांट रिसोर्सेसचं. मग एक्झॅक्ट प्लांट रिसोर्सेस काय, रिसोर्सेस म्हणजे काय की प्लांटपासून काय काय भेटेल, दॅट इज युजेस, ते आपण शिकतो. मग काय प्लांट ॲज अ सोर्स ऑफ फूड, अन्नासाठी आपण वापर करतो, फॉडरसाठी वापर करतो, फायबर भेटतात, स्पेसिस भेटतात, ब्रेवरेजसाठी वापरतो, जे आपले इडिबल ऑइल्स आहेत, डिफरंट ऑइल जे आपण फूडमध्ये वापरतो ते आहेत. त्यानंतर ड्रग्स आहेत, नार्कोटिक्स आहे, इन्सेक्टिसाइड्स बनवतो आपण. त्यानंतर प्लांटपासून टिंबर भेटतं, गम्स मिळतात, रेझिन्स आहे, त्यानंतर डाईज आहे, लॅटेक्स आहे, सेल्युलोज आहे, स्टार्च आहे, त्याचे प्रोडक्ट्स आहे, आणि परफ्युमरीमध्ये काय काय याचा वापर होतो ते आपण इथनं बघणार आहे. ठीक आहे. तर प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंटचे हे टॉपिक आपण इथनं बघणार आहे. त्याच्यानंतरचा लास्ट टॉपिक आहे आपल्या फर्स्ट पेपरचा, तो आहे मॉर्फोजेनेसिस. तर मॉर्फोजेनेसिसचा जो टॉपिक आहे हा थोडासा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे आणि म्हणजे खूप जास्त फॅक्ट्स नाहीत इथे, तर इट इज कन्सेप्च्युअल. तर मॉर्फोजेनेसिसचा पहिले मिनिंग माहिती असणं आवश्यक आहे. मॉर्फ मीन्स काय, मॉर्फ मीन्स मॉर्फोलॉजी ऑर फॉर्म. ठीक आहे. तर फॉर्म अँड जेनेसिस. सर जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, तर कुठल्या फॉर्मचं फॉर्मेशन. फॉर्म म्हणजे काय, जसं आता इथे आपण म्हटलं, म्हणजे जसा बॉडी पार्ट असेल तसं प्लांटमध्ये काय असेल, लिव्ज असेल, स्टेम असेल, रूट्स असतील, फ्रूट्स असतील, सीड्स असतील. तर असे जे पार्ट्स आपण स्टडी करू, म्हणजे फॉर्ममध्ये आपण काय म्हणू, प्लांट पार्ट्स. ठीक आहे. तर प्लांट पार्ट्स, ठीक आहे, तर सेल्स असतील, टिश्यूज असतील. ठीक आहे. तर या फॉर्म पार्ट्सचं फॉर्मेशन कसं होतं, कारण आपण प्लांट्सशी रिलेटेड आहेत, तर प्लांट मॉर्फोजेनेसिस बघतोय आपण. तर प्लांटचे जे डिफरंट फॉर्म्स आहेत त्याचं फॉर्मेशन कसं होतं, त्याचे सिक्वेन्शियल इव्हेंट्स कसे आहेत ते आपण मॉर्फोजेनेसिसमध्ये बघतो. तर हे स्टडी कुठे करतो आपण, इन लॅब कंडिशन. नॅचरलमध्ये पण आपण मॉर्फोजेनेसिस बघतो, बट इन लॅब कंडिशन आपण हे चांगलं स्टडी करू शकतो. तर आधी मॉर्फोजेनेसिसमध्ये आपण बघतो की काही टेक्निक्स आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट टेक्निक बघतो. पहिले आपण बघतो की प्रिपरेशन फॉर दॅट पर्टिक्युलर टेक्निक मॉर्फोजेनेसिससाठी, आणि नंतर ॲक्च्युअलमध्ये ती टेक्निक कशी ऑपरेट करते ते आपण बघतो. जसं पहिले बघा, टोटीपोटन्सी आहे. ठीक आहे. टोटीपोटन्सी आहे, पोलॅरिटी आहे, सिमेट्री आहे, डिफरन्शिएशन आहे, हे बेसिक्स आहेत. ठीक आहे, या टॉपिकचे. त्याच्यानंतर हे बेसिक जर तुम्ही कव्हर केले तर मग तुम्ही नंतर डायरेक्ट वेगवेगळ्या ऑर्गनच्या कल्चर करत आहात, म्हणजे ते कसे फॉर्म होतात बघा. इथे दिलं आहे सेलचं कल्चर आहे, टिश्यू आहे, ऑर्गन आहे, प्रोटोप्लास्ट आहे. या डिफरंटचं कल्चर माहिती असण्यासाठी हे बेसिक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण हे जर बेसिक तुम्हाला माहिती असतील तरच तुम्हाला हे टॉपिक स्टडी करता येतात. तर इथे काय आहे,
तुम्ही जर बघितलं तर हे डिफरंट कल्चर आहेत, हे कल्चर तुम्ही स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर सोमॅटिक हायब्रिड्स कसे बनतात, सायब्रिड्स काय आहेत, वॉटर सायब्रिड्स इन जनरल टर्म यू नोन एज सायटोप्लाझ्मिक हायब्रिड्स, तर ते काय आहेत. त्याच्यानंतर मायक्रो प्रोपोगेशन काय आहे, सोमॅटोक्लोनियल व्हेरिएशन आणि बेसिकली त्याचे अप्लिकेशन्स. ठीक आहे, हे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर मग पोलन हॅप्लॉइड्स आहेत, एम्ब्रिओ रेस्क्यू मेथड्स आहेत आणि त्याच्या अप्लिकेशन्स आहेत. तर या ज्या सर्व टेक्निक्स आहेत, सेल, टिश्यू, ऑर्गन, प्रोटोप्लास्ट कल्चर, तर याचे अप्लिकेशन्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. ठीक आहे, कारण हे अप्लिकेशन्स कसे, म्हणजे आता या ज्या डिफरंट टेक्निक्स दिल्या आहेत तर त्या टेक्निक कशा काम करतात, त्याचं ऑपरेशन कसं आहे, पुन्हा याचे अप्लिकेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे या टेक्निक आपण शिकतोय तर या कशासाठी शिकतोय आणि अप्लाय कुठे करायच्या, याच्यासाठी हे तुम्हाला अप्लिकेशन माहिती असणं आवश्यक आहे. मग अप्लिकेशन आल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येतं की प्रत्येक टेक्निकचे काही ना काही लिमिटेशन्स आहेत, तर ते लिमिटेशन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते आन्सरमध्ये रिफ्लेक्ट झालं तर खूप छान आन्सर तुम्हाला बनवता येऊ शकतं. तर हा झाला तुमचा पेपर फर्स्टचा सिलेबस. तर आपण पेपर फर्स्टचा जेव्हा सिलेबस बघितला तर याच्यात आपण हे बघू की मोस्ट इम्पॉर्टंट, आता हा सिलेबस बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यातले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले असणार आहेत. ठीक आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठले असणार आहेत ते आपण याच्यातून बघण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे इतका सिलेबस बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत आपल्या सिलेबसच्या दृष्टीने. तर हा जेव्हा तुम्ही सिलेबस बघता किंवा क्वेश्चन बघता तर पूर्ण सिलेबस कव्हर केल्यानंतर आता हे जे आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघतो हे कशासाठी असतं की तुम्ही रिव्हिजन प्रायोरिटाईज केले पाहिजे आणि जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असतो तेव्हा तुम्ही कुठल्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे इम्पॉर्टंट बघतो. म्हणजे बाकीचे टॉपिक एकदम सोडून द्यायचे का, तर नाही, ते टॉपिक आपण सोडू शकत नाही किंवा सिलेबसमधनं निग्लेक्ट करू शकत नाही. तर इथे काय स्टडी करणार आपण, सर्वात आधी बघणार म्हणजे कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. तर सर्वात जास्त जे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील ते आहे मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. जो पहिला टॉपिक आहे तिथून सर्वात जास्त क्वेश्चन येतील, मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजी हा एक टॉपिक आहे जिथनं तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील. हा पहिला टॉपिक. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो तुम्ही बघाल तो आहे क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील. त्याच्यानंतर तुम्हाला जे जास्त क्वेश्चन बघायला मिळतील ते अँजिओस्पर्ममध्ये भरपूर पार्ट आहेत. जसं ॲनाटॉमी बघितलं, एम्ब्रियोलॉजी बघितलं, बट सर्वात जास्त क्वेश्चन असतील ते असतील अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स. अँजिओस्पर्म एक असेल सिस्टमॅटिक्स आणि दुसरं असेल अँजिओस्पर्म फॅमिलीज. अँजिओस्पर्म फॅमिलीज याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे एम्ब्रियोलॉजी आणि मॉर्फोजेनेसिस. तर लास्टचे जे हे आहे तर तुम्ही एक अँजिओस्पर्म एम्ब्रियोलॉजीवर बघू शकता, म्हणजे ॲनाटॉमीपेक्षा तरी त्याच्यावर जास्तच क्वेश्चन मिळतील. आणि सर्वात शेवटचा जो टॉपिक होता मॉर्फोजेनेसिस. तर हे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत याच्यावर तुम्हाला म्हणजे पेपरची 60 to 80% ऑफ द डिमांड हे टॉपिक कव्हर करतात. 60 to 80% ऑफ द डिमांड ऑफ द पेपर 1 हे टॉपिक कव्हर करतात. सो हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. बट स्टडी आपल्याला सर्वच टॉपिक करावे लागणार आहेत, कारण हे जे टॉपिक आपण स्टडी करू, सर्व टॉपिक जे आपण इथनं स्टडी करू त्या सर्व टॉपिकमधून तुम्हाला कुठे ना कुठे क्वेश्चन बघायला मिळेल. सो जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तर तुम्ही या टॉपिकला जास्त वेटेज देऊ शकता. जेव्हा तुमचा सिलेबस कव्हर झालेला असेल तर हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, जिथनं तुम्ही काय करू शकता, तुमची रिव्हिजन स्ट्रीमलाईन करू शकता. सो हा होता आपला पेपर 1चा पार्ट, जिथून आपण हे शिकलो आहे की फर्स्ट पार्टमधनं आपण म्हणजे पेपर 1 आपण डिकोड केला आहे. आता आपण असाच सेकंड पेपर डिकोड करूया की त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स काय आहेत आणि असेच छोटे छोटे टॉपिक कुठले असू शकतात ज्याच्यावर एक्झामिनर क्वेश्चन विचारतो. हे जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत हे आपल्याला माहिती पडतं जेव्हा आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी डिस्कस करतो. दोज आर एक्सपर्ट्स इन दॅट फील्ड, ज्यांनी एक्झाम अपिअर केलेली आहे, ज्यांनी एक्झाम क्लिअर केलेली आहे, डिफरंट युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स जे या सर्व म्हणजे डिफरंट बॉडीजवर आहेत, म्हणजे जे डिफरंट
ठिकाणचा त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यासोबत आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा आपल्याला हे माहिती पडतं. म्हणजे व्हेटरन्स ऑफ द फील्ड त्यांच्यापासून आपण डिस्कस करू शकतो आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला याच्यातून हे मिळेल. आणि एक्झामिनेचं टेम्पटेशन जनरली कुठल्या टॉपिक्सवर असू शकतं, तर यावरून तुम्हाला हा सिलेबस डिकोड करता येऊ शकतो. तर आपण असंच सेकंड पार्टमध्ये भेटूया आणि तिथे आपण बघूया की पेपर 2चा सिलेबस आपल्याला कसा डिकोड करता येईल. थँक्यू.